Praise the Lord. देवाला धन्यवाद. We are observing the Holy Week, पवित्र सप्ताह आपण पाळत आहोत. the most precious time सगळ्यात मौल्यवान अशी वेळ which led to the salvation of mankind. जी मानवजातीच्या तारणाकडे आपल्याला घेऊन गेली अशी सगळ्यात मौल्यवान वेळ. Amen. आमेन. And so we should give much importance to this Holy Week. त्या पवित्र सप्ताहाला आपण जास्त महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे. Amen. आमेन. Because Jesus loved us so much कारण येशूंनी आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे that he gave his life for us. की येशूंनी त्यांचा प्राण आपल्यासाठी जीव दिला. येशूंनी आपल्यासाठी जीव. Amen. Why God risked everything for your love? का देवाने तुझ्या प्रेमासाठी सगळंच धोक्यात टाकलं? Why God risked everything for your love? देवाने तुझ्या प्रेमाखातर सगळंच का धोक्यात टाकलं? We'll open our Bibles to John 3:16. योहानाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला काढूया. We all know this scripture verse by heart. आपल्याला सर्वांना हे शास्त्रवचन तोंडपाठ आहे. For God so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes on him shall not perish but will have eternal life. योहान 3:16. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. Amen. आमेन. Many people ask, why did God create man when he knew he would fall? अनेक लोक विचारतात की जेव्हा देवाला माहिती होतं की मनुष्य अशा पद्धतीनं पापात पडणारच आहे, तर मग देवाने मनुष्य निर्माणच कशाला केला? Why should he create? कशाला देवाने माणसाला निर्माण करायचं? तर देवाला माहिती होतं की हा पापात पडणारच आहे. Because he is an all-knowing God. कारण देव सर्वज्ञानी देव आहे, तर त्यांनी असं का केलं? So this is a question that echoes in the hearts of believers and seekers alike. तर बिलीवर माणसं आणि जे शोधक शोधणारे आहेत, अशा दोन्ही पद्धतीच्या माणसांमध्ये हा प्रश्न रेंगाळत राहतो. Why start a story that you already know will have a middle chapter full of tears, pain and even death? की का अशी कथा सुरू करायची की ज्या कथेच्या मधल्या पानांमध्ये त्रास, दुःख, अश्रू आणि अगदी मरण सुद्धा येणार आहे? हे जर माहिती आहे की कथेच्या मधल्या पानांमध्ये हे सगळं होणार आहे, तर ती कथा सुरूच कशाला करायची असं काही लोकांना वाटत असेल. And again, why plant a garden if you can already see the serpent hiding there in the grass? आणि जर बागेच्या गवतात तुम्हाला तिथे सैतान लपलेला दिसतोच आहे, तर मग कशाला ती बागही घडवायची? Why allow the serpent and Satan to enter the garden of Eden? का त्या सापाला किंवा सैतानाला परवानगी द्यायची की ये बागेत ये आणि फसव या आदामाला आणि हव्वेला? Isn't this a question in many people's heart? अनेक लोकांच्या हृदयामध्ये हा प्रश्न ते येतच असणार आहे की देवाला जर त्याच्या पुढच्या सगळ्या ज्ञानात हे माहिती होतं, तर देवाने हे सगळं करायलाच कशाला हवं होतं? The answer is very simple. याचं उत्तर फार सोपं आहे. Because love was worth the risk. कारण हे जे प्रेम होतं ना, ते धोका पत्करण्याजोगं होतं बरं का. Amen. हे प्रेम इतकं मौल्यवान होतं की ते धोका पत्करण्याजोगं होतं. That's why sometimes love seems to be foolish. आणि म्हणून कधी कधी प्रीती मूर्खासारखी वाटते. Amen. आमेन. Imagine you are a master builder and architect कल्पना करा, तुम्ही आर्किटेक्ट आहात, एक बिल्डर आहात, and you just bought a beautiful piece of land for your family आणि आता नुकतंच तुम्ही एक जमिनीचा तुकडा घेतलाय तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, and you sit down with your blue ink and your ruler and you start drawing the आणि तुम्ही house. तुमचं पेन घेतलं, पट्टी घेतली आणि तुम्ही पेपरवरती आपलं घर कसं करणार आहात त्याचं चित्र काढायला लागलात. And then you draw a small kitchen there where you will sit down together across the table and have a family get together and मग छोटं food स्वयंपाकघर together. तिथे चित्रात तुम्ही काढलं, ज्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही एकत्र बसून जेवणार आहात, मेजवानी करणार आहात, असं सगळी त्या चित्रात तुम्ही घर काढताय. And then you will also say, yes, I want much laughter in this kitchen place. आणि म्हणत असाल की स्वयंपाकघरात मला थोडंसं हास्य पाहिजे, टेन्शन का माहौल स्वयंपाकघर में मेरे को नहीं चाहिए.
And this will be the room for my daughter. माझ्या मुलीची ही खोली असेल, And this side will be a room for my son. माझ्या मुलाची ही खोली करेन मी. See, everything is perfect on the paper. सगळं पेपर वरती एकदम परफेक्ट टू द डॉट आहे. But because you are a prophetic architect, पण तुम्ही भविष्यवाणी पर आर्किटेक्ट असल्यामुळे you can see the future. तुम्हाला भविष्य दिसतंय. You see your daughter taking a permanent marker pen and start scribbling on the wall. तुम्हाला दिसतंय की भविष्यामध्ये माझी मुलगी हातात मार्कर घेऊन भिंतीवरती सगळा रेघा मारणार आहे. And then she is going to spoil your white wall. आणि पांढऱ्या भिंती माझ्या सगळ्या ती खराब करणार आहे ते तुम्हाला कळून येतं. And you also see that your son now, who is a teenager, आणि माझा मुलगा जो आता नुकताच टीनेजर आहे, he is throwing the ball and it is crashing the window. तो बॉल फेकतोय, त्यातनं घरची खिडकी तुटतीये. For which you worked so hard to install. ज्या घरासाठी तुम्ही एवढी मेहनत केली, ज्या घराच्या खिडक्या लावायला तुम्ही एवढी मेहनत केली, त्या घराची खिडकी तुटताना तुम्हाला दिसतं ऑलरेडी. And so you even see the kitchen catching fire because someone left the gas on. आणि मग स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कधी ना कधी आग लागणार हे माहिती असतं, कारण कोणीतरी गॅसच ऑन ठेवला. You see the smoke, you see the soot, तर आग लागलेली दिसते, धूर येताना दिसतोय. you see the broken glass, you see the scribbled wall. तुटलेली भांडी, तुटलेले ग्लास, भिंतीवरती मारलेल्या रेघोट्या. भविष्यवाणी पर रीतीनं पुढे तुम्हाला ते सगळं माहितीये की ये घर है, इसमें ये सब आगे जाके होने वाला है. And so now any normal builder, he would look at that vision दादा कुठलाही जो नॉर्मल बिल्डर आहे तो त्या दृष्टांताकडे पाहिल and he will say, forget it. आणि म्हणेल जाऊ दे बाबा, I'm not going to build this house. मी नाही हे घर बांधणार. It's going to be too much of creative work and recreative work. कारण की फार नाविन्याचं काम त्यात सारखं सारखं करायला लागणार आहे. मी करणार हे खराब करणार, मग मी परत करणार हे परत खराब करणार. And so it's going to be a disaster. आणि मग नाशच आहे, त्यात दुर्घटनाच आहे. मला नाही करायचं, फॉरगेट इट, मी नाही करणार. But see, you are not just a builder, पण तुम्ही फक्त बिल्डर नाहीये ना, you are a father also. त्या घरचा बाप आहे ना बेटा तू. And so you do not see a damaged house. आणि म्हणून तू हानी पावलेलं घर बघत नाही. You see your children. तू काय बघतो, माझ्या मुलांना आसरा मिळतोय ना, माझ्या मुलांच्या डोक्यावर छप्पर आहे ना. You risk everything. आणि म्हणून तुम्ही For सगळं that धोक्यात family. घालता. तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी तुम्ही Amen. सगळं धोक्यात घालता. I की want to भले see their laughter. खिडकी तुटली, भले माझ्या भिंती त्यांनी पांढऱ्याच्या काळ्या केल्या, तरी घरावर छप्पर आहे. माझ्या मुलांना ते मिळायला पाहिजे. मी घरचा बाप आहे तर मी घर बांधणार. Amen. भले मला 10 वेळेला रिन्युएशन काढायला लागेल. I'm a builder. मी बिल्डर आहे. I will recreate it. मी परत रिन्युएट करीन ते. Are you getting me? दरवर्षी रंग मारीन मी. So you decide तसं तुम्ही ठरवा that I will build that wall anyway की मी काही करून ती भिंत परत बांधणार आहे. because I have the paint to cover the scribbles. कारण की माझ्याकडे असं पेन आहे की जे त्या रेघोट्यांना बुजवून टाकेल. I will remove that broken window and I Me- will replace it with a new तुटलेली खिडकी काढून मी तिथे नवीन लावीन. because I know how to replace the glass. कारण मला माहितीये ना काचा कशाला. मी सगळं हिशोबात घेऊन चाललोय. अरे हे किती- होणार आहे म्हणून मी मुलांना घरात झाडाखाली राहायला ठेवणार नाहीये. I know it all. मला सगळं माहितीये. मी These हिसाब में people will लेके make a mess of it all. कि हे सगळं बर्बाद करणार. मुझे मालूम है ये लोग बर्बादी करने वाले हैं. Amen. पर इसके लिए उनको क्या झाड़ के नीचे रखूं? Because I still know कारण मला अजूनही माहितीये I am the only one who can put out that fire that is kindled in the kitchen. मी एकटाच आहे की जो त्या स्वयंपाकघरात लागलेली आग परत विझवणार आहे. And this is what exactly God did in the book of Genesis. आणि बरोबर उत्पत्तीच्या पुस्तकात देवाने हेच केलंय. Amen. आमेन. God knew it's going to happen. देवाला माहितीच होतं हे सगळं होणार आहे आजोबाप. But out of love he did it. पण प्रीतीतून त्याने हे सगळं केलं की भले या लोकांनी गोंधळ घातला तरी मी हे करणार. Because he has a remedy. कारण त्याच्याकडे उपाय आहे. If he didn't have a remedy, then he need not do anything. त्याच्याकडे उपाय नसता तर मग त्याने काही करायची गरज नव्हती. कारण की बिघडल्यानंतर जर उपायच नाही तर ते सुधरवायचं कसं. पण त्याच्याकडे उपाय आहे. He has a remedy. त्याच्याकडे त्याचा उपाय आहे. तू बिगाड़ते रहे मैं बनाते रहता है. तू बिगाड़ते रहे मैं बनाते रहता है. Praise God. आमेन. And so before he ever said, let there be light, तर
देवाने असं म्हणण्या अगोदर की प्रकाश होवो, he saw the permanent marker त्याने एक परमनंट मार्कर पाहिलं of sin upon Adam and Eve. पापाचं, पाप नावाचं आदाम आणि हवेवर. He knew that Adam will use that marker and stain the whole earth देवाला with sin. देवाला माहिती होतं, देवाला कळलेलं होतं, आदाम आता पाप नावाचं मार्कर घेणार आणि संपूर्ण पृथ्वीवरती पापाच्या रेघोट्या हा आदाम मारणार आहे. फक्त त्याच्या घराला नाही, संपूर्ण पृथ्वीला मारणार आहे. He saw the shattered glass of our broken lives. त्यांनी पाहिलं आपल्या तुटलेल्या जीवनाच्या विखरलेल्या काचा. He even saw the fire of judgment. त्याने न्यायाची आगही पाहिली. But still he did not tear up the blueprint. तरी त्याने ब्लूप्रिंट जी काढली होती ती फाडली नाही. त्याचे चित्र तयार केलं होतं ते फाडलं नाही. He didn't cancel you. आणि तुला रद्द केलं नाही, तुला रद्द केलं नाही की बहुत नॉटी है, इसको पैदा ही मत कर. See, he रद्द knew केलं you नाही. would be naughty. त्याला माहिती होतं तू खोडकरच He निघणार आहेस. knew you would be an त्याला alcoholic. माहिती होतं तू दारुड्या होणार आहेस. तरी देवाने दिला ना जन्म See, आणि सुधरवायला आला ना. असं आहे ते बापाचं Because- आहे. he knew that he had the power to redeem the world. कारण त्याला माहिती होतं की संपूर्ण जगाला उद्धार द्यायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. He had the power to reverse everything. सगळं काही परत उलट्याचं सुलट करायचं सामर्थ्य माझ्यातच आहे. And so he decided म्हणून त्याने ठरवलं that having a relationship with you की तुझ्याशी नातं ठेवून, was worth the repair bill of the cross. तुझ्याशी नातं ठेवणं त्याला असं वाटलं की कितीही दुरुस्तीचं मला मोठं बिल भरावं लागलं तरी इट्स ऑल वर्थ इट बिकॉज आय लव्ह हर. I love them. I'm love ready to them. pay the bill. माझं या लोकांवर प्रेम आहे म्हणून दुरुस्तीची किती बिलं आली तरी ती मी भरायला तयार आहे. Praise God. देव म्हणतो God so loved the world. हे आहे ते, देवाने जगावर इतकी प्रीती केली Amen. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. See? नाही तर आपल्यासाठी. See, and so the Bible says he chose us in him before the foundation of the world. बायबल म्हणतं जगाच्या प्रस्थापनेपूर्वी त्याने त्याच्यात आपल्याला निवडले. Ephesians 1:14. इफिस 1:14. He has chosen us before the foundation of the world. या जगाचा पाया घालण्या अगोदर देवाने आपल्याला निवडले. So your past may look like a wall covered with plenty of markers on the wall. तर तुझा भूतकाळ असा दिसावा की ज्या भिंतीवरती अनेक मार्कर लावलेले आहेत. But the architect has the paint to clean it up. आर्किटेक्ट कडे एक असा रंग आहे की ज्या रंगाने तो ते सगळं स्वच्छ करणार आहे. The sin cannot be washed by water. आणि ते पाप पाण्याने तो धुतलं जाऊ शकत नाही. But the greatest architect has the blood to clean it. पण सगळ्यात मोठ्या आर्किटेक्ट कडे रक्त आहे, रक्त ते पाप धुवायला. So you cannot blame him why he created us. तर तुम्ही त्याला दोष नाही देऊ शकत की तू का आम्हाला निर्माण केलं. See? And so do not be discouraged by the broken windows of your mistakes. तर तुझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांपायी ज्या काही खिडक्या तुटल्या त्यामुळे इतका निराश नाराज होऊ नको, गरज नाहीये. When you know that he is not angry on Adam and Eve, जेव्हा तुला माहितीये तो आदाम हव्यावर चिडलेला नाहीये, will he be angry with you? तो तुझ्यावर चिडेल का? He who started the sin, he was not angry with him. ज्याने पापाची सुरुवात केली, पूरा कांड जो आदामने सुरू किया था त्याला तो विसरला नाही तर तुला मला विसरेल का? Did God scream at Adam and Eve? देव काय ओरडला का आदाम आणि After they हवेला? sinned? आदाम आणि हवेनी पाप केल्यानंतर देव त्या दोघांना ओरडला का? No. नाही. He just said, did you partake of the disobedience? फक्त देवाने विचारलं, केलं का? नको म्हटलेलं खाल्लंच का शेवटी? Nothing else. बाकी काय बोलला नाही. नको म्हटलेलं शेवटी खाल्लंच का? बोला था ना मत करो, फिर भी किया. But I'm ready. भले किया, मैं है. I'm a redeemer. तू बिगाड़ते रहे, मैं बनाते रहता है. मी उद्धार करता है. He is ready on his way to तो- repair you. तो त्याच्या मार्गाने तयार आहे तुला दुरुस्त करायला. Even if you have walked through the fire, जरी तू आगीतून चालला असशील you brought disaster. आणि जरी तो सगळा नाश, त्या दुर्घटना, तो सगळा गोंधळ, केओस तुझ्यामुळे झाला असेल, The architect still stands next to you. तरी तो आर्किटेक्ट तुझ्या शेजारी उभा He आहे says, I will make you. आणि तो म्हणतो मी तुला घडवीन, I will make you. मी तुला घडवेन या सगळ्यातून, I will remake you. मी तुला परत घडवेन. Every time you break, I will remake you. ज्या वेळेला तू तोडशील सगळं मी ते परत बनवेन. Praise God. Amen. He is the fourth man in the fire with us. आपल्या आगीमध्ये आपल्या सोबतचा तो चौथा व्यक्ती आहे. So don't ever give up. हार कधी मानू नका, Because your God has not given up on कारण you. देवाने तुझ्यावर हार मानली नाही. देवाने हार नाही मानली तर आपण का हार मानावी? God did not build the world to be a museum for
perfect objects to be displayed. देवाने हे जग एक संग्रहालय म्हणून बनवलेलं नाहीये की ज्या संग्रहालयामध्ये परिपूर्ण अशी माणसं मी शोपीस म्हणून ठेवीन की ज्यांच्यात काही डाग नाही, ज्यांच्यात काही कलंक नाही, जे कधी चुकत नाहीत, असं नाहीये. In a house, घरात if there are children, जो मुलं आहेत you will have colored walls. तर तुमच्या भिंती, ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना कळेल मी काय म्हणतो, तुमच्या भिंती रंगीत होणार, विविध रंगी. Not because of your paint, but because of your children's paint. तू जो रंग लावलाय त्याच्यामुळे तू एकच रंग लावला होता, तुझ्या पोरांनी ते सप्तरंगी केलंय. And you still know, and you still have children. आणि तुला माहितीये ते सगळं, तरी तुम्ही मुलांना जन्म देता. You know they will be naughty. तुम्हाला माहितीये मुलं होणार, मुलं नॉटी होणार, They will break things. आणि ती मुलं गोष्टी तोडणार. तरी But- तुम्ही मुलांना जन्म द्यायचं ठरवलं ना. You still want a child. तुम्हाला तरी संतान हवंच असतं ना. बच्चा किसको नाही चाहिए. And in the same way, तसंच आहे. God knows it all. देवाला सगळं माहितीये रे. तुझी आकृती विकृती सगळी जाणतो देव. See, He doesn't want a robot. देवाला रोबोट नकोय काय, मशीन चावी मारा की हिलता, नाही मारा की नाही हिलता. He wants living people अरे जिवंत लोक who may पाहिजे, make mistakes at times. ज्यांच्याकडनं कधी कधी चुका होतील. And so He built it to be a home for His children. तर देवाने आपल्या मुलांसाठी घर म्हणून ते बांधलं. He doesn't look out for a show house, आणि तो काही शोचं घर शोधत नाहीये, a house that never gets dirty. असं घर शोधत नाहीये देव की जे घर कधी खराबच होत नाही. He's looking for a house where His children will live. तर असं घर देवाला हवंय ज्या घरात त्याची मुलं राहू And शकतील. He knew that they will all fall. आणि देवाला माहितीच होतं की माझी सगळी मुलं पडणारच आहे. He knew that they will make a mess of their life. देवाला माहिती होतं की माझी मुलं आपल्या स्वतःच्या जीवनाचा अगदी गोंधळ घालून सोडणार आहेत. But still He chose to build us. तरी देवाने निवडलं की मी यांना बांधणार. I still want to build their lives. तरी यांचं जीवन मला बांधायचंय असं देवाने ठरवलं. He still wants to live with us. तरी देवाला आपल्या सोबत राहायचं आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. See, if a person was a very cold, logical ruler, he would have just thrown that drawing in the waste paper basket. जर समजा कोणीतरी अतिशय थंडगार कडक असा कोणी अधिकारी असता तर त्याने ते पेपरवर काढलेलं चित्र फेकून दिलं असतं. It's not worth the trouble, he'll say. तो म्हटला असता नाही नाही एवढं हे बांधणं काही म्हणजे हे एवढ्या किमतीचे नाहीयेत की आपण यांच्यासाठी इतकं छान बांधून उभं करावं. See? But पण by God saying, I will still create them, shows His great love for us. देवाने तरी असं म्हणणं की मी तरी त्यांना निर्माण तर करणारच आहे, त्यावरनं देवाचं आपल्यावरचं प्रेम दिसतं. God is our Father. देव आपला बाप आहे. He's not a computer. देव आपलं कम्प्युटर नाहीये. He's a heavenly Father. देव आपला स्वर्गीय बाप आहे. He did not want a galaxy full of robots. आणि देवाला काही असं नभोमंडळ नको होतं जे रोबोटनी भरलेलं आहे. No, He wanted a living family. त्याला जिवंत परिवार हवाय, He wanted a living relationship. त्याला जिवंत नातं हवंय. देवानी आपल्या कुणाची लायकी बघून आपल्याला निर्माण नाही केलेलं. म्हणून मी नेहमी हे वाक्य म्हणते, लायकी कुणाचीच काढू नका, कारण तसं म्हणायला गेलं तर लायकी कुणाची नाहीच आहे. Amen. And picture God walking in the garden in the cool of the day. आणि चित्र रंगवा की दिवसाच्या शीतसमयी देव त्या बागेत चालत आहे. The air is filled with peace. हवेमध्ये शांती आहे. And God gently points to one tree among the thousands of the trees. आणि And says, हजारो झाडांमधल्या एका झाडाकडे देव सौम्यतेने इशारा करतोय Adam, आणि म्हणतोय, आदामा do you see this tree? हे झाड दिसतं का तुला? Stay back. ह्याच्यापासून लांब राहा. This is the only tree I command you, please don't touch. हे एकच झाड आहे ज्या झाडाविषयी मी तुला म्हणतोय आणि आज्ञा करतोय की ह्याचं फळ खायचं नाही, लांब राहा. I mean, He also gave the reason why. आणि कारणही सांगितलं देवाने आदामाला की का. He didn't say because I say it. असं नाही म्हणाला मी म्हणतोय म्हणून कर. नाही You नाही. know, sometimes in our homes, the children say, why, कधी why, कधी why? आपल्या घरांमध्ये मुलं आपल्याला विचारतात ना, नाही पण असं खा, असं खा. Because, कारण because. कारण Finished. आपण एवढंच बोलतो कारण, पुढे नाही But बोलत. see, God reveals it. देव मात्र प्रगट करतो. He said, this tree will lead you to death. देव त्याला म्हणतो हे झाड तुला मरणाकडे नेणार आहे. See,
Now was God setting up a trap there? आता देव काय त्यासाठी तिथे सापळा रचत होता का? No. पडायला No, नाही. he was a loving father. तो प्रेमळ बाप आहे, तो कशाला असला सापळा रचेल? He was putting a danger sign there. पण त्याने धोक्याचा इशारा तिथे लावला की डेंजर. Like every high voltage wire transformer, it has a board there. जसं ट्रान्सफॉर्मरच्या हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या पुढे ते लोक लाल बोर्ड लावतात ना की डेंजर. Danger. डेंजर लिहितात त्याच्या, धोका. Amen. आमेन. And so he told them the truth. तर देवाने त्यांना सत्य सांगितलं की हा धोका आहे, ह्याचं खायचं नाही, आणि म्हणून जो खाना नाही उसके बाद जाना ही नाही. So he said, don't go there because then you will die. जाऊ नका तिथे, तुम्ही मराल. Amen. आमेन. And so he gave them the steering wheel. आणि देवाने त्यांना स्टिअरिंग व्हील दिलं. In other words, he gave them a choice. म्हणजे त्यांना निवड दिली. A steering wheel speaks about choice. गाडीचं स्टिअरिंग व्हील दिलं म्हणजे त्यांना निवड दिली की तुम्ही ठरवा, See, तुम्ही निवडा. because we are not robots that he काय शेवटी परत robs our तेच choice. की आपण रोबोट नाही, आपण मशीन नाही की देवाने आपली निवड पण आपल्याकडनं हिरावून घ्यावी आणि म्हणावं मी म्हणतो तसंच कर. नाही बाबा, तू ठरव, मी तुला मुक्त इच्छा देतो, पण जिथे धोका आहे मी तुला आधीच सांगीन, इथं धोका आहे करू नको. And so love always gives dignity. तर प्रीती नेहमी डिग्निटी देते, Choice प्रतिष्ठा, speaks निवड. about dignity. आणि निवड दिलेली आहे ना, मग तिथे त्याने आपल्याला प्रतिष्ठा दिली आहे. It shows trust. विश्वास, विश्वास, विश्वास दिसून येतो तिथे की देवाचा आपल्यावर विश्वास Amen. की मला माहिती आहे And so तू we should बरोबर honor his निवडशील. trust. तर देवाच्या विश्वासाचा मान आपण केला पाहिजे, असं आपण शहाणी माणसं वाटत नाही See, का? think of a mother letting a toddler help bake all the cookies in the kitchen. समजा एखादी आई आहे आणि त्या आईनं आपल्या लहानशा बाळाला स्वयंपाकघरामध्ये सगळी बिस्किट बेक करायचं काम दिलं. Small girl. छोटी मुलगी आहे समजा, तिलाच दिलं. The mother knows आईला माहिती आहे what the condition finally will be about the kitchen. शेवटी स्वयंपाकघराची काय अवस्था होणार आहे. She knows it. आईला माहिती आहे Flour will be on the floor. सगळीकडे पीठ 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 असेल Egg shells will be all over scattered. आणि सगळीकडे अंडी पण कुठे ना कुठे फुटलेली दिसतीलच Mess will be everywhere. आणि सगळीकडे घाण असणारच आहे, कारण आज मी हिला सांगितलंय की तू बिस्किट बनव. See, I mean, she does not do it because she likes a messy kitchen. आता तिला असं घाण झालेलं स्वयंपाकघर आवडतं म्हणून ती असं करते असं नाहीये. No, she does it because of relationship. आई का असं करते? का आईचं त्या मुलीशी नातं आहे See, for her, relationship is more than cleanliness. आणि तिला ते नातं महत्वाचं आहे स्वच्छतेपेक्षा. What is the use of having a clean house where there is no relationship? काय फायदा? अगदी स्वच्छ घर आहे आमचं, एकमेकांशी काही नातं नाही, आम्ही सगळे चार दिशेने असतो. So, हो का? she does it because the relationship is more important than the cleanliness. ती का असं करते आई की हे नातं माझं महत्वाचं आहे, स्वच्छता अभियान बाद में कर लेंगे हम लोग. So God also knew तसं देवाला माहिती आहे that we would make a mess of the world, की आपण या जगाची बर्बादीच करणार. but He also knew the joy of having a son and daughter making choices in life. पण तरी देवाला हेही माहिती होतं की माझ्या मुलानं माझ्या मुलीनं आयुष्यात काहीतरी निवड करून निर्णय घेणं माझ्यासाठी किती गोड आणि महत्वाचं आहे. Amen. I'm seeing my sons and daughters taking sometimes some right decisions and sometimes some altogether wrong decisions. And God said, I will clean it up. आणि ते म्हणतो मी आहे ना, मी अगदी बरोबर एक वाक्य हिंदीत बोलले, तू बिघडते रे मैं बनत आहे. See, तू God did not create us for failure, देवाने आपल्याला अपयशासाठी तर बनवलेलं नाही, but He definitely created us for communion. पण एक आपलं संभाषण पाहिजे देवाशी, त्याच्यासाठी देवाने आपल्याला नक्कीच बनवलंय. And in having communion, if we make mistakes, He will rectify it. आणि सहभागितेमध्ये त्या संभाषणामध्ये आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्यात देव आपल्याला ते दुरुस्त करून देईल. There is a cost for relationship. आणि नातं बांधायचं म्हटलं ना तर त्याच्या मागे किंमत मोजावी लागते बेटा. There is a cost for relationship. कुठलंही नातं जर बांधायचं आहे तर त्याच्या मागे थोडी धरसोड तुला करायला लागते, and- थोडी धरसोड मला करायला And लागते. God knew He would stumble, आणि देवाला माहिती होतं की हा अडखळणार आहे, but God had it in His mind देवाच्या मनात ते होतं that I will keep my lamb ready. की मी माझं कोकरू तयार ठेवणार आहे. That's what Revelation 13:8 says. प्रगटीकरण 13वा अध्याय आणि त्यातल्या 8व्या वचनात असं लिहिलंय पहा, The lamb that was slain from the foundation of the world. या जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोकरा. म्हणजे काय? देवाला माहिती होतं हे सगळं. Amen. आमेन. So your yes is the victory. तर तुझा होकार विजय आहे, Your right choices is the victory. तुझा योग्य निवड, तुझी योग्य निवड विजय आहे. And that's why God rejoices. आणि म्हणून देव आनंद करतो.
Amen. आमेन. A forced I love you is just noise. बळजबरीनं म्हटलेलं आय लव्ह यू, बळजबरीनं म्हटलेलं माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे 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 बळजबरीच आहे ना बेटा. It's just a noise. तो गोंगाट आहे. बळ काय म्हणायचं आय लव्ह यू. But when you stand and say I love you, पण जेव्हा तुम्ही उभं राहून असं म्हणता आय लव्ह यू, माझं प्रेम आहे तुझ्यावर, I love you, Lord, प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे, it shakes heaven because you made a choice. मग स्वर्ग आदरत, कारण तू स्वतः निर्णय घेतलाय. आज कोणी बळजबरी केलीये मला? कोणी केलीये का मला बळजबरी? Say, मी स्वतःहून म्हणते ना त्याला की माझं मारू तमारा पर प्रेम छे येशू. say, I mean, he could just press a button and everybody worships him. तो बटन दाबू शकतो आणि सगळे आराधना करतील. He असं देव just करू शकतो. presses a button and the whole world says I love you. तो बटन दाबेल आणि अख्खी मानवजात म्हणेल आय लव्ह यू देव बाप्पा, असं देव करू शकतो. But that is not the truth. पण ते सत्य नाहीये ना. उसमें क्या मजा God है? wants to win your heart. देवाला तुझं हृदय जिंकायचंय. बोलो हल क्या लव स्टोरी अपनी, Amen. अपनी लव स्टोरी क्या है? देवाला आपलं See- हृदय जिंकायचंय. God wants somebody to stand there and say, as for me and my house, we will serve the Lord. देवाची इच्छा आहे की कोणीतरी धड उभे राहा आणि म्हणा मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. See, that is not force, that is voluntary. ती बळजबरी नाहीये, ते स्वेच्छेने That is your choice. तुमची निवड आहे. So every time you say, I want to serve the Lord, God loves it. तर ज्या दरवेळेला तुम्ही म्हणता मला देवाची सेवा करायची आहे, देवाला ते आवडतं. Every time you say, Jesus, I love you, God loves it. ज्या दरवेळेला तुम्ही म्हणता येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, देवाला ते आवडतं. Because it's not force, कारण ती बळजबरी नाहीये, it's making a right choice. एक योग्य निवड आपण करतोय. Somewhere you understood God. कुणीतरी तुला देव कळला म्हणायचं, म्हणून तुझ्या तोंडातनं शेवटी पडलं बाबा बाहेर See- की आय लव्ह यू जीसस. So your life may look like demotion site right now. तर सध्याला तुझं जीवन जरा अधोगती सारखं वाटत असेल की सब कुछ खतम हो गया, It may be a demolition also. आणि सध्याला तुला वाटत असेल की माझं बांधलेलं जीवन सगळं सध्या पडलं. But he is the architect. अरे पण तो आर्किटेक्ट आहे. Architect of the whole world. आर्किटेक्ट संपूर्ण जगाचा आहे तो. Architect of our life. आपल्या जीवनाचा आर्किटेक्ट आहे तो. He knew you would fall in the same way. त्याला माहिती होतं की तुम्ही अशा रीतीनं पडणारच आहात, And he knows how to recreate you into a masterpiece. आणि त्याला माहितीये तुला परत निर्माण कसं करायचं एक मास्टरपीस बनवून. That's why Bible says in But- Ephesians 2:10, इफिस 2:10 मध्ये बायबल म्हणतं we are his workmanship, आपण त्याच्या हातचे कृत्य आहोत. created in Christ Jesus. ख्रिस्त येशू मध्ये निर्माण झालेले We are his workmanship. आपण त्याच्या हातचे कृत्य आहोत. See, let me give you a prophetic truth that will change how you see every scar. एक भविष्यवाणी पर मी तुम्हाला सत्य देतो, जे जाणून तुमच्यातला एक प्रत्येक विचार बदलेल. When a human builder sees fire, जेव्हा एखादा मानव जो बिल्डर आहे किंवा एखादा बिल्डर आहे त्याला आग दिसली, he will run for plan B. तर तो काय करतो की आता मी हा प्लॅन बी, दुसरा प्लॅन बी जो आहे तो घेतो. Why? Ka? Because he is surprised how this happened. कारण त्याला आश्चर्य झालं की प्लॅन ए मध्ये आग कशी लागली अशी. See, but my God has no plan B. पण माझ्या देवाकडे प्लॅन बी नाहीच आहे. My God is never surprised. माझा देव कधी आश्चर्यचकित होत नाही की आणि हे काय केलं, How it happened? कसं झालं. Oh, I didn't expect this to happen. अरे हे ह्याच्याकडनं मी अपेक्षित ठेवलं नव्हतं. My Jesus never reacted. He always acted. माझ्या येशूंनी प्रतिक्रिया कधी केली नाही, नुसत्या क्रियाच केल्या आहेत. Because he who knows the future never reacts. He always acts. कारण ज्याला भविष्य माहिती आहे तो प्रतिक्रिया करत नाही, तो क्रिया करत राहतो. See, we all of us have B plan. आपल्या Plan B. सगळ्यांकडे एक प्लॅन बी असतो की प्लॅन ए फेल झाला तर आपण एक प्लॅन बी ठेवूया. My God has only plan A. माझ्या देवाकडे फक्त प्लॅन ए आहे, नो बॅकअप प्लॅन. देव No म्हणाला backup plan. नो बॅकअप प्लॅन, त्याच्याकडे फक्त एकच प्लॅन ए आहे. आणि ह्याच्यात त्या सगळ्यांना सुधरवून सदरवून मारता है, प्यार करता है, फिर भी सबको इस्तेमाल करता है. Praise ऐसा God. कर करके सबको प्रभु बनाता है. He is the Alpha and the Omega. तो अल्फा ओमेगा The है, beginning and the end. तो आदि अंत है. He saw the smoke before he saw the fire. आग बघायच्या अगोदर त्याने धूर पाहिलेला आहे. Before he laid the foundation, he saw the smoke. पाया घालने अगोदर त्याने आग लागलेली पाहिली की Amen. घर बांधने से पहले उसने देख लिया था कि आग लगने वाली है.
Isaiah 46:10, यशा 46:10 God says, ते बोलला, from the very beginning I declared how it would end. अगदी सुरुवातीपासून मी घोषित केलंय की हे सगळं संपणार कसं आहे. My plan will stand माझी योजना उभी राहणार. and I will do everything I desire. यशा 46:10 देव म्हणाला, मी प्रारंभापासूनच शेवट कळवतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत त्या मी प्राचीन काळापासून दाखवतो. मी म्हणतो माझा संकल्प खरा ठरेल आणि मी आपला सर्व मनोदय पूर्ण करीनच. So मराठीत करीनच So लिहिलंय. before Adam could take the first bite, तर आदामाने पहिला घास घेण्या अगोदर God already saw the empty tomb. देवाने रिकामी कबर पाहिली होती तिथे. Before he took the bite, God saw Easter Sunday. आणि तिथं आदामाने पापाचा पहिला घास घेण्या अगोदर देवाने ईस्टर संडे बघूनही टाकला होता. Even before he could take the first bite, God saw the Good Friday. आणि पापाचा पहिला घास आदामाने घेण्या अगोदर देवाने गुड फ्रायडे पण पाहिला होता. Amen. देव आहे तो, त्याचा एकच प्लॅन असतो. Even before you make the first mistake, आणि तुझ्याकडून पहिली चूक होण्याही अगोदर God also saw your victory. देवाने तुझा विजय पण पाहिलाय की हा इथे चुकणार, हा इथे चुकणार आहे, हा इथे चुकणार आहे, हा चुकणार खूप आहे पण शेवटी हा त्याचा विजय. See, that's what Jesus told Peter. असे येशू पेत्राला म्हणाले Satan has asked you to sift you as wheat, की सैतान मागतोय तुला आणि म्हणतोय की त्याला चाळायचंय तुला गव्हासारखं. but I have prayed for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना केली And आहे when you rise and you get back, आणि जेव्हा तू परत येशील ना you strengthen my brethren. तेव्हा माझ्या बंधुजनांना ताकद द्या. Full life history Jesus told. पडून उठल्यानंतर जेव्हा तू परत येशील पेत्रा, माझ्या बंधुजनांना ताकद दे. म्हणजे येशूंनी त्याला त्याच्या जीवनाचा अख्खा इतिहास सांगितला. He also knew he will come back. माहिती होतं येशूंना की पेत्र परत येणार पण आहे. Amen. आमेन. So God has seen the permanent marker of each one of us. तर देवाने आपल्या प्रत्येकाचं ते कायमचं मार्कर पाहिलेलं आहे. And yet he said, I am building it anyway तरी देव म्हटला मी हे घर बांधणार आहे. because कारण- I already have the repair plan. ऑलरेडी माझ्याकडे दुरुस्तीची योजना पण आहे. Isaiah 53:5 and 6 were already written in the mind of God. यशया 53:5 आणि 6 देवाच्या मनात ऑलरेडी लिहिलेलं होतं. Amen. आमेन. No Pharisees grumbling, no enemies grumbling, no Satan's grumbling can stop what God decided to do in your life. कुठल्याही शत्रूची कुरकुर म्हणा, कुठल्याही परुषाची कुरकुर म्हणा, सैतानाची कुरकुर म्हणा, तुझ्या जीवनामध्ये देवाने जी योजना ठरवलेली आहे त्याला थांबवू शकत नाही. I am a product being made by God. देवाने बनवलेला मी प्रोडक्ट आहे. किसी को बहुत ही तकलीफ होती होगी तो ऊपर जाके मैन्युफैक्चरर को पूछना. It is not finished yet. अजून हा प्रोडक्ट पूर्ण नाही झाला. You are not seeing the full complete production. अजून संपूर्ण प्रोडक्शन तुम्ही पाहिलेलं नाही. It is on the way. पण आहे, काम चालू आहे, प्रोग्रेस. See, and for God it gives great pleasure तर देवाला फार आनंद होतो to take the messy house and turn it into his masterpiece. एखादं बर्बाद झालेलं घर हातात घ्यायचं आणि त्याला मास्टरपीस बनवायचं. हे देवाला फार आवडतं. You know, it's like somebody loving to break it and then even make it again. हे असं आहे ना की एखाद्याला आवडतं की हे तुटू दे सगळं, No मी ते problem. परत बनवतो, काही हरकत नाही, तुटू दे सगळं, तुटू दे, I mean- मी सगळं परत उभं करीन. It makes him happy देवाला त्यातून आनंद होतो. to take a sinner and make them a saint. एखाद्या पाप्याला घ्यायचं आणि त्याचा संत बनवायचा. माझ्या देवाची त्यात मास्टरी आहे. Praise God, he loves आमेन. it. देवाला आवडतं ते. So let him do it. मग देवाला करू दे ना. Let him take a sinner and make a saint out of him. देवाला घेऊ दे पापी आणि त्या पाप्याचा संत करू दे ना Here देवाला. am I, Lord. मी आहे प्रभू, I am a sinner. मी पापी आहे, Make me a saint. मला संत कर. आणि त्यात आपल्या कुणालाही काही प्रॉब्लेम असता कामा नये, कारण सगळेच पापी आहेत. See, he never said, oh, I didn't see that coming. देव कधीच असं म्हणाला नाही की अरे बाप रे एवढा मोठा प्रॉब्लेम केलाय आदामानी, मला तर माहितीच नव्हतं असं होईल. No. त्याला माहिती होतं असंच होणार आहे. See, that's why he allowed Satan also to enter the garden. म्हणून तर देवाने सैतानाला पण परवानगी दिली ना की बागेत जा तू, He knew this जा will happen. एदेनेच्या बागेत घुस. त्याला माहिती होतं. Isaiah 46:10. यशया 46:10 Isaiah says he saw the end from the beginning. काय म्हणाला यशया? प्रारंभापासूनच त्याला शेवट कळवतो. See that.
He saw your struggle, but he also saw your strength. त्याने तुझे संघर्ष पाहिले, पण तुझी ताकद सुद्धा त्याने पाहिलेली आहे. He saw your fall, but he also saw your rise. त्याने तुला पडलेलं पाहिलेलं आहे, पण तुझं उठणंही त्याला दिसतंय. He saw your fall, but he also saw your repentant heart. त्यांनी पाहिलं की हा पडला होता, पण त्यांनी हेही पाहिलंय की याचं हृदय पश्चातापी हृदय आहे. And since he came with a repentant heart, I am ready to take him. आणि हा पश्चाताप करून आलेला आहे, म्हणून मी याला घ्यायला तयार आहे. God knew the cost. देवाला किंमत माहिती होती, And he still said, it is my pleasure to create them. तरी देव म्हणाला की मला आनंद असणार आहे या सगळ्यांना निर्माण करण्यात. Praise God. Amen. So grace is not a rescue mission. तर कृपा म्हणजे काही कुठली वाचवायची योजना किंवा परिक्रमा नाहीये. Grace is not a rescue mission for a failed project. एखादा प्रोजेक्ट अपयशी ठरला म्हणून कृपा त्याची बचाव योजना नाहीये. It was the blueprint from day one. पहिल्या दिवसापासनं ते ब्लू प्रिंट होतं, नकाशा होता तो नकाशा. Plan B is for those people who don't see the scribbling which will happen tomorrow. प्लॅन बी अशा लोकांसाठी असतो की जे लोक उद्या उठून भिंतीवरती जे सगळं ओढलं जाणार आहे ते अगोदर बघून घेत नाहीत. Amen. हिशोबाला बसल्यानंतर बेटा हिशोबा सगळं घेऊन निघ. Only God has plan A. फक्त देवाकडे प्लॅन ए आहे, बाकी नाही दुसरा की प्लॅन बी प्लॅन सी नाही. See? He says, I am going to rebuild this house. देव म्हणतोय घर मी परत बांधणार, That people will know की लोकांना कळावं my grace is bigger than any scribble, any broken windows. माझी कृपा कुठल्याही तुटलेल्या खिडकीपेक्षा किंवा भिंतीवर मारलेल्या रेघांपेक्षा मोठी आहे. All glory should go to God. सगळा गौरव देवालाच गेला पाहिजे बरं का. इथे मीचा कुठे प्रश्नच येत नाही. इट्स ऑल ही, नॉट मी. In heaven we'll be only worshipping him, स्वर्गात आपण फक्त त्याचीच आराधना करणार आहोत, not by my righteousness. माझ्या नीतिमानपणामुळे नाहीये. If I go to heaven by my righteousness, I will start putting up my statues in heaven. माझ्या नीतिमानपणामुळे मी स्वर्गात जाणार असेल तर मी स्वर्गात माझे पुतळे लावीन सगळीकडे, Because by my effort I made heaven. कारण माझ्या प्रयत्नांनी मी स्वर्गात आलो. And so every one of you will make your own statues मग there. प्रत्येक जण इथला स्वर्गामध्ये स्वतःचा पुतळा बांधून ठेवेल See, की मी प्रयत्न केले I आणि मला did it, मिळालं. and I came here. मी केलं आणि मी इथे आलो. And you will talk to God also very boldly. आणि देवाशी पण तुम्ही त्याच धाडसाने बोलायला जाल, I did it, God. मी केलं देव बाप्पा. So you have to appreciate me. तर तू माझं कौतुक करायलाच पाहिजे. See, हा अरे but कोणाशी बोलतो? we are saved by grace. आपलं तारण Through faith. कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे झालेलं आहे. See? त्याने कृपा दिली, मी विश्वास ठेवला, माझं तारण झालं. Amen. आमेन. Imagine God in his heavenly workshop drawing the plans for us. कल्पना करा, देव त्याच्या स्वर्गीय वर्कशॉप मध्ये आपल्या सगळ्यांसाठीच्या योजना आखतोय. And beside the blueprint of your life, आणि तुझ्या आयुष्याचा जो नकाशा आहे त्याच्या शेजारी he places a checkbook. चेकबुक ठेवतो तो. And and an angel looks over his shoulder and asks, आणि देवाचा दूत देवाच्या खांद्यावरून असं बघून म्हणतो, Lord, why are you writing a check for infinite mercy? प्रभू देवा, अनादि अनंत दयेचा चेक का लिहितेस? Even before he is born, you are keeping the check ready. तो जन्माला येण्या अगोदरच तू का चेक तयार ठेवतोय? And God smiles and says, आणि देव हसून त्याला म्हणतोय, because I know he's going to break the glass. मला माहितीये ना हा काच तोडणारच आहे. मला माहितीये हा गोंधळ घालणार, हा गोंधळ घालणार, त्याला मी Before he made लागणार. Adam, he kept the check ready. आदामाला निर्माण करण्या अगोदर देवाने चेक तयार ठेवला की मला किंमत मोजायला लागणार आहे. मला माहिती हा पडणार दडणार सगळं करणार. हा, मला I माहितीये. know it. देव म्हटला मला माहितीये. तसं आपल्या प्रत्येकाचं त्याला माहितीये. Amen. आमेन. Because I'm not building a museum for statues. कारण की मी पुतळे ठेवायला म्युझियम बांधत नाहीये ना. Amen. आमेन. That statue will not even touch the glass. तो पुतळा त्या काचेला स्पर्शही करणार नाही. I'm building a home for a son. मी मुलासाठी घर बांधतोय. And that son can become a prodigal also. आणि तो मुलगा उधळा मुलगाही बनू शकतो. But my love will draw him back to पण me. माझं प्रेम त्याला माझ्याकडे परत आणेल. माझं प्रेम त्याला माझ्याकडे परत आणेल. Yes. उधळा होऊ शकतो माझा मुलगा. Amen. आमेन. The father lost half of his share. बघा ना, बापाची अर्धी प्रॉपर्टी गेली ना हो. Never spoke about the share to his son. पण कधी तो त्या मुलाशी आपल्या शेअर विषयी बोलला नाही, No. वाट्याविषयी बोलला नाही. Because he has got plenty. पण त्याच्याकडे भरपूर आहे. काय पाहिजे तुला? वाटाच हवाय ना तुझा? ले और निकल बाबा. Say,
but I will deal with you in love. हा, पण मी तुला प्रेमाने हँडल विथ केअर करीन, कारण मी बाप आहे. You want the share, take it. तुला वाटा पाहिजे, हा घे वाटा. But my love will be constant. माझं प्रेम तेवढंच असणार आहे तुझ्यावर, तरी तू किती नॉटी हो. You come back, परत येशील, I will take you मी back. तुला परत घेईन, Because I'm your father. कारण मी तुझा बाप And आहे. I love you. माझं तुझ्यावर प्रेम That आहे. is our God. असा आपला देव आहे. हालेलुया. अशा रीतीनंच आपण प्रत्येक जण अजूनपर्यंत टिकलोय बरं. Because God says, I want them to rise up in कारण life. देव म्हणतो माझी इच्छा आहे आयुष्यात हे वर यावेत, I want तेच, them तेच, to have तेच. abundant life. आयुष्यात त्यांना अनंत काळचं जीवन मिळावं. देव म्हणतो माझी ही इच्छा आहे. And God chose Christ to be our Savior even before the world. आणि देवाने जग निर्माणही करण्या अगोदर ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून निवडलं. And that's why 1 Peter 1:20 says आणि म्हणून पहिलं पेत्र 1:20 मध्ये लिहिलंय, that He was revealed in these last days for our sake. या शेवटच्या दिवसांमध्ये तो आपल्या खातर प्रगट झाला. आमेन. So before the first tree was there in Eden, तर त्या एदेन बागेमध्ये पहिलं झाड येण्या अगोदर, before the first sin, पहिलं पाप येण्या अगोदर, before the first window was broken, आणि पहिली खिडकी तुटण्या अगोदर the repair bill was already paid by my God. दुरुस्तीचं बिल माझ्या देवाने ऑलरेडी भरून टाकलेलं होतं. आमेन. हालेलुया. Like a rich father, जसा एखादा श्रीमंत बाप he leaves his son in the restaurant तो आपल्या मुलाला समजा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये, हॉटेलमध्ये ठेवतो and he says, आणि म्हणतो son, be here, I will go out and come back. की मुला तू थांब इथे, मी जाऊन येतो. He knows his son is very naughty, आणि त्याला माहितीये, आता त्याचाच पोरगा आहे, त्याला माहितीये की हा आहेच खोडकर. and so he goes to the desk and speaks to the manager मग बाप येतो तिथे, रिसेप्शन मॅनेजर जो कोणी आहे त्याच्याशी बोलतो and removes a wad of notes and gives it to him. आणि एक नोटांची थप्पी ऑलरेडी त्या मॅनेजरला देऊनच ठेवतो. And he says, why? तर मॅनेजर म्हणत असेल, पण कशाला? I know my son is naughty. मला माहितीये माझं पोरग खोडकर आहे. While I'm not here, he's going to break some glasses. मी He's going इथं to break certain नसताना, things. मी इथं नसताना काही पराक्रम होणार आहेत, त्याची ही थप्पी. And so you deduct from this now. तर ह्यातनं तुम्ही वजा करून आपलं घेऊन टाका. So when I come back, you give me the bill. आणि परत आल्यानंतर मला बिल दाखवा. That is my God. असा आपला देव आहे. Because God did not wait for Adam to fail and then say, what do I do now? कारण देवाने आदाम पापात पडेपर्यंत वाट नाही पाहिली की आदाम पापात पडला आणि मग आता देव म्हणायला लागला, बापरे आता काय करायचं, मला तर माहितीच नव्हतं की असं होणार आहे. I mean, he didn't scramble for plan B. म्हणजे आता मी प्लॅन बी करतो असं नाही No, म्हटलं. he had the Savior ready. तारणारा त्याने तयार ठेवला होता. Before he sinned, he had the Savior ready. त्याने पाप करण्याही अगोदर देवाने तारणारा रेडी ठेवला. Like God did not create Adam and then create the garden. जसं देवाने आदामाला निर्माण केल्यानंतर बाग निर्माण केली नाही. No. नाही, There Adam was sitting while God was creating trees. म्हणजे देवाने नंतर झाडं निर्माण केली आणि तोपर्यंत आदाम असं बसून होता. आता कधी हे झाड उगणार, ना. कधी फळ मी खाणार. हा, कभी No, बाग बनेगा, कभी मैं everything खाए. was ready. सगळं तयार दिलं होतं हातात. Like before your child is born, you keep the room ready. जसं तुमचं संतान जन्माला येण्या अगोदर तुम्ही त्या संतानासाठी सगळं तयार ठेवताना, तसं That is my God. असा आपला देव आहे. Amen. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Before the problem, he had the solution. समस्या येण्याही अगोदर त्याने उपाय काढून ठेवला होता. Amen. Amen. He had the solution ready before he created the problem. उपाय तयार होता. समस्या निर्माण होण्या अगोदर त्याने उपाय करूनच ठेवला होता. God loves plan A. देवाला प्लॅन एच आवडतो. Yes. ए म्हणजे ए, नो प्लॅन बी. You are in plan A. तू प्लॅन ए मध्ये आहेस. Plan B is inferior. Plan A is प्लॅन बी थोडा तुच्छ आहे, तो नाही. प्लॅन एच, because plan A is the masterpiece. कारण प्लॅन ए मास्टरपीस आहे. Amen. आमेन. एकदम उत्कृष्ट काम. Amen. आमेन. And plan A will have lots of stress, आणि प्लॅन ए वरती दडपण फार येणार, lots of frustration. टेन्शन खूप येणार, But God says plan A only will be implemented. संघर्ष खूप होणार, पण तरी देव म्हणतो प्लॅन एच मी लागू पाडणार आहे. Amen. भले किती टेन्शन येऊ, किती संघर्ष हो. Like children, they drop the juice on the carpet. The mother knows, and mother has already bought the vacuum cleaner there. जसं समजा लहान लेकरू घरामध्ये कार्पेट वरती, गालीच्या वरती ज्यूस सांडतं, तर आईला माहितीच असतं की आता गालीच्या वगैरे आपण असा टाकतोय त्याच्यावर ही मुलं ज्यूस वगैरे सांडणार, आपण एक व्हॅक्यूम क्लीनर घेऊनच ठेवूया. दॅट टू वेट अँड ड्राय. हे आमच्याकडे ओलही खूप सांडतात. Amen.
Always things are ready. म्हणजे गोष्टी तयार असतात. Bandages are ready. Iodine is ready. बँडेज घरामध्ये तयार Bandage it is असतं. ready. पट्ट्या रेडी आहेत सगळ्यांच्या घरामध्ये. बघा औषधांचं एक ड्रॉवर असतं ना बेटा, असं बघू नका, सगळ्यांकडे असतं है ना. आणि त्या ड्रॉवर मध्ये Everybody has. कॉम्बीफ्लाम, क्रोसिन, फिडोलो, एझी 500 सब I रहता mean, है. God didn't go, to the store after Adam ate the fruit. तर आदामाने फळ खाल्ल्यानंतर देव आता दुकानात गेला नव्हता काही. No, he नाही. said the lamb is ready waiting. देव म्हटलं कोकरू तयार आहे, कोकरू तयारच आहे. God never says oops. No. देव कधीच असं म्हणत नाही. अलीकडची पिढी जसं म्हणते उप्स, आय डिडंट थिंक See. ओनली दिस विल हॅपन. उप्स, Your life विथ is गॉड नो उप्स अँड बट्स. your life is not a mistake तुझं जीवन काही चूक नाहीये. that God is trying to fix. तू No. म्हणजे देवाकडनं झालेली चूक नाहीये. You are in plan A only. तू प्लॅन ए मध्येच आहेस. Masterpiece of God. मास्टरपीस देवाचा. God is finishing up with the finishing touches. आणि देव तुला थोडे फिनिशिंग टच देतोय की इथे हा थोडा अजून खडबडीत आहे, Amen. थोडा रंधा मारना पडेगा. And so if God knew the fall and still created you, आणि देवाला हे सगळं पतन माहिती असून सुद्धा जर देवाने आपल्याला निर्माण केलंय, it simply means तर सिम्पली याचा अर्थ He असा saw आहे, something in you that was worth the cross. देवाने तुझ्यात काहीतरी असं पाहिलेलं आहे की देवाला असं वाटलं की वधस्तंभा जोग हे आहे. Amen. मी तो वधस्तंभ सोसेन पण मी यांना वाचवेन. He's ready to pay that kind of price for us. अशी किंमत देव आपल्यासाठी द्यायला तयार आहे. कोण आहे आपण? हु आर वी? हु एम आय अँड व्हॉट आर यू? And so don't stay in that guilt all your life. आयुष्यभर त्या गिल्टी फिलिंग मध्ये आणि दोषी भावनेत राहू नका. हिशोब उरका. You have done something wrong, ask for forgiveness, get on your feet, start moving. तुझ्याकडनं काहीतरी चुकीचं झालं, प्रत्येकाला आपापलं कळतं की माझ्याकडनं हे चुकलेलं आहे. माफी मागायची, पश्चाताप करायचा, गुडघ्यांवर जाऊन माफी मागायची. गेट बॅक टू नॉर्मल. Say, परत सुरू. you don't have to be perfect to stay in the house. परिपूर्ण बनायची गरज नसते घरात राहायला. घरात भांड्याला भांडी वाजतात की. Amen. कधी थोरल्याचं धाकट्याशी जमेना, कधी धाकट्याचं आईशी जमेना, कधी थोरल्याचं बापाशी जमेना. He is bringing the original vision back. तो ओरिजिनल दृष्टांत परत आणतोय. Original vision back. ओरिजिनल दृष्टांत, हा मूळ दृष्टांत देवाचा. Amen. आमेन. And that's why God is not afraid. म्हणून देव घाबरत नाही काही If he एवढ्या मोठ्या wanted, चुका. he could have destroyed all of us and recreated. देवाची इच्छा झाली somebody. असती तर देवाने आपल्या सगळ्यांचा एक साथ नाश करून आपल्याला परत निर्माण केलं असतं. No, he said, I want you. देव म्हणला मला तूच पाहिजे, मला ही अशीच जयश्री हवी आहे. Yes, she made a mess of it. I will send the cross for केली her. तिने बरबादी, पण मी पाठवतो वधस्तंभ But तिच्यासाठी. I want her. मला तीच पाहिजे आहे. आणि देवाला जेव्हा असं हवं असतं तेव्हा कोण काय म्हणू शकते आपल्याला? देवाला मी आवडले, बहुत हो गया, जाना उधर ही है. See, Jesus was the plan even before the star was lit in the heavens. येशूच योजनेत होते, येशू योजनेतच होते. तो तारा तिथे आकाशामध्ये ठेवण्याही अगोदर हे प्लॅनिंग मध्ये होतच की येशू येणार, येशू पाप घेणार, मरणार. And now some people will say, मग आता काही लोक म्हणतील, oh, God cannot live without me. ओ देव आता माझ्याशिवाय जगूच शकत नाही. बघा प्रभू का मेरे बगैर होता नहीं, होगा प्रभू का तेरे बगैर होता नहीं, तेरा हो रहा नहीं प्रभू के बगैर. Say, God did not create you because he needed a servant. हा, देवाला नोकर हवा होता म्हणून नाही निर्माण केलं. He wanted children. मुलं हवी होती, He मुलं. wanted a partner. पार्टनर हवा होता, भागीदार. He even risked the pain of the cross just to have a conversation with you. वधस्तंभावरच्या वेदना सुद्धा सोसलेल्या आहेत त्यासाठी देवाने, का की तुझ्याशी बोलता यावं. मला नोकर नको, मला मुलगा हवा. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना, oh, if this son misbehaves, it's okay. I've got other 3 sons. हा मुलगा माझ्याशी नीट नाही वागला तर जाऊ दे ना, मला अजून 3 मुलं आहेत. God says no. देव म्हणतो नाही. If one sheep is lost, I will send my shepherd to get it. एक मेंढरू जरी हरवलं, मी मेंढपाळ पाठवीन त्याला परत आणायला. प्रभू शांत बसणार नाही बेटा. See, that gives me confidence to work for him. त्यातून मला विश्वास येतो देवाचं काम अजून करायला. And that's why I work so much for him. म्हणून मी देवासाठी एवढं काम करतो, Because I know him. कारण मी देवाला जाणतो. He's a very loving God. फार प्रेमळ देव आहे तो. So आमेन. stop hiding in the bushes of your shame. तर तुमच्या लज्जेच्या झुडपांमागे लपायचं आता बंद करा. खुलके सामने आ जाओ अभी. God is calling you by your name. देव नाव घेऊन हाक मारतोय, बेटा आ जा.
And God believes in recycling. आणि देव रिसायकलिंग मध्ये विश्वास ठेवतो. Recycling the same product. रिसायकलिंग की तोच प्रोडक्ट आहे, मी त्याला रिसायकल करीन. Amen. आमेन. Same product he will recycle. प्रोडक्ट He तोच will not throw you. आहे, रिसायकल करणार. म्हणजे काय, व्यक्ती तोच आहे, त्या व्यक्तीला मी फेकणार नाहीये, त्याला मी परत बनवीन. See, Moses was a man with a stutter, मोशे एक बोबडा माणूस होता, a murderer hiding in the desert. खुनी होता, रानात लपला होता. He was there in Midian for 40 years. मिद्यान देशात 40 वर्ष राहिला तो, 1-2 वर्ष नाही, 40-40. His thought was that his story was over. त्याला असं वाटलं की आता माझी कथा संपली, अभी तो सब कुछ खत्म ही हो गया ना, मैंने महाल छोड़ दिया, मैं इधर आ गया. But see, God sees your heart. पण देव हृदय बघतो रे, लोक काही बघो, देव हृदय बघतो, तिथे आपण जिंकतो. And so God showed up at the burning bush. तर देव आला जळत्या झुडपापाशी. And so Moses said, Lord, you have the wrong man. मग मोशे देवाला म्हणाला, नाही तू चुकीचा माणूस निवडलायस, Because here I cannot speak. मला बोलता येत नाही, मी बोबडा आहे. If you had met me in the Egyptian palace, हा, त्या मिस्री लोकांच्या महालात मी होतो, तेव्हा जर तू मला भेटायला आला असता I was a good orator. तर तेव्हा मला भाषण वगैरे चांगलं करता यायचं, I could fight with the sword and आणि the spear. तलवारीनं मला लढता सुद्धा यायचं, भाल्याने लढता यायचं. You are 40 years late. 40 वर्ष उशिरा आलास तू देव बाप्पा. God is never late. देव कधी उशिरा येत नाही. देव म्हणतो मला बोबडाच हवा आहे. God said, देव म्हणाला, who made your mouth? ही चौकट कोणी बनवली, ये गॅप किसने बनाया है. I made your mouth. तुझं तोंड मी बनवलंय. And that lawbreaker आणि तो नियम तोडणारा became a lawgiver. नियम दाता झाला. वरून घेऊन आला ना 10 आज्ञा, तो नियम तोडणारा, नियम शास्त्र देणारा झाला. God knows how to make you. देवाला माहिती आहे रे तुला कसं घडवायचं, बनवायचं. What about Rahab? राहाब वेश्या, तिचं काय, She scribbled on the wall everywhere तिनं तर भिंतीवरती सगळीकडेच रेघोट्या मारल्या हो, with a permanent marker. कायमचं मार्कर घेऊन. तिची And she was a prostitute वेश्या होती ती, in a doomed city of Jericho. यरियोच्या नाश पावत चाललेल्या नगरात. See, among all of them, God had to choose her. त्या यरियोतल्या सगळ्या लोकांपैकी देवाने ही वेश्या निवडली. The neighbor said she was finished, शेजारी बाजारी म्हटले, अरे ही बाई खलास झाली आता. but her heart was good for पण God. तिचं हृदय देवासाठी चांगलं See, होतं. your heart should pant for God. तसं तुझं हृदय देवासाठी तडफडलं पाहिजे की देवाशिवाय माझं होत नाही, मला देवाशिवाय झोप सुद्धा येत नाही. See, your intention should be right. हे तू बरोबर पाहिजे, दिमाग में उलटा सुलटा आना Passion नाही. should be right. आवेश बरोबर पाहिजे. Strength will be provided by ताकद देव God. देईल. Anointing will be provided by अभिषेक देव God. देईल. Money will be provided by पैसाही देव God. देईल. Angels will be provided by देवदूत देव God. देईल. पण हे जे आहे ना, हे बरोबर पाहिजे डोकं. Even in Egypt, Moses' heart was panting for the poor people of the Hebrews. मिस्र देशामध्ये सुद्धा मोशेचं हृदय हिब्रू गरीब माणसांसाठी धडधडत होतं. The way he moved was wrong, but his heart was right. ज्या रीतीनं त्याने ते काम केलं ते चुकलं, पण त्याचं हृदय बरोबर होतं. And so God didn't leave him. म्हणून देवाने मोशेला सोडलं नाही. मेथड वेंट रॉंग, बट द हार्ट वॉज राईट ना बेटा. रीत चुकली, हृदय नाही ना, देव ते बघतो. At Joshua 2:11, आणि योशुआ 2:11, Rahab said, राहाब म्हणाली, I heard your God is real. मी ऐकून आहे तुझा देव खरा आहे म्हणे. Say, a woman in Jericho is saying, यरियोतली एक बाई, वेश्याबाई त्याला म्हणते, माझ्या कानावर आलंय तुझा देव जिवंत आहे, say, तुझा देव खरा आहे. and so God did not just save her house, तर देवाने फक्त त्या राहाबचं घर तारलं एवढंच नाही, He placed her in the family line of Jesus. येशूंच्या वंशावळीत तिला टाकली. म्हणजे काय, म्हणजे काय, कोण करतं असं, याला देवच लागतो. See, that is the great love of God for हे you. देवाचं महान प्रेम आहे तुझ्या वर्ष. Look at Peter. पेत्र बघा, He was the big mouth fisherman. पेत्र कसा होता, मोठ्या तोंडाचा मासेमारी करणारा. He promised to die with Jesus and for Jesus, त्याने वचन दिलं होतं, मी येशूंसोबत येशूंसाठी मरेन. but then cleanly denied him पण अगदी स्वच्छपणे नाकारून गेला 3 times. 3 वेळेला ते सुद्धा. म्हणून मी म्हंटल, मोठ्या तोंडाचा मासेमारी करणारा. And he shouted- बोलून तर खूप गेला, करताना काही नाही केलं. Shattered everything in one moment. आणि एका क्षणात सगळं उद्ध्वस्त करून टाकलं पेत्रानी. Say, बोलला तो खूप, but किया तो कुछ नहीं. but Jesus knew him from the time he saw him on the shore of Galilee. पण येशू त्यांना जाणून होते ना, येशू त्याची नसनाडी ओळखून होते. त्या गालिलच्या किनारी असल्यापासून
पेत्राला येशू जाणत होते How he dropped down on his knees and said, "Depart from me, I am a sinner." की तेव्हा कसं पेत्राने गुडघे टेकले आणि म्हणाला येशूंना मी पापी आहे माझ्यापासून दूर व्हा. He will not forget such people. अशा लोकांना येशू विसरणार नाही. He will not forget you. तुला विसरणार नाहीत काही. You make one mistake and he will throw you. एक चूक तुझ्याकडून झाली म्हणून देव काही तुला घेऊन सरसकट फेकून देणार And आहे का? forget all the good deeds you did आणि before. बाकीची जी सगळी चांगली कामं तू एवढी केली अगोदर ती देव विसरणार आहे. तो देव आहे. तो आपल्यासारखं वागत नाही. तो देव आहे. So Jesus met him again, येशू त्याला परत भेटले. restored him back. त्याला पुनर्वसित केलं की कोई बात नाही बेटा. See? He just asked one thing, "Do you love me more than एकच विचारलं पेत्राला, ह्या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो what का? is your choice?" काय तुझी निवड आहे सांग. डू यू लव्ह मी? And so Jesus turned his failure into fire that would shake तर nations. येशूंनी त्याचं अपयश अशा आगीत बदललं ज्यातनं अनेक राष्ट्र बदलले. He knows your usefulness. येशूंना तुझा उपयोगीपणा ठाऊक आहे. येशूंना माहित होतं की भाषांतरात उपयोगी पडण्याजोगी आहे. Yes. चुकली तरी सुधरवून मी उभी करीन. Right from childhood, लहानपणापासून I used to love God. माझं देवावर प्रेम होतं. I used to go to church, मी चर्चला जायचो. though I didn't understand anything. कळायचं मला काही नाही. The church was next to my school. चर्च माझ्या शाळेच्या शेजारीच होतं. In the recess time, I used to not play there. I used to run in the church. मधल्या सुट्टीत मी खेळायचो नाही. मी चर्चला जायचो लहान असताना And I used to sit on the pew and then watch the cross. आणि जाऊन बेंचवर बसायचो आणि तो क्रॉस बघत राहायचो. I don't know why. मला माहित नाही का, Never knew much. मला काही माहिती नव्हतं तेव्हा. See, God was spotting us. म्हणजे देव आपल्याला शोधत आला. एक पेन घेऊन हातात की ह्याच्यावर मला खून करायची. See? And so after many years, मग अनेक वर्षांनंतर He brought me back, त्याने मला परत आणलं, saved me, मला तारलं made me a minister of God. आणि मला देवाचा सेवक केलं. Though your sins be red as scarlet, I shall make them white as snow. And look at Jesus. येशू पहा, After resurrection, Jesus is cooking fish for Peter. पुनरुत्थानानंतर येशू पेत्रासाठी मासा भाजतायत. मासा. And he doesn't say, "Peter, you came to meet me now, you are fired." येशू असं नाही म्हटले त्याला, पेत्रा आता भेटायला आला हा, तेव्हा पार तीनदा नाकारलंस मला, नंतर भेटायला तो यू आर फायर्ड, गेट आउट. I mean, I told you, he has already known our fall and our मी weakness. तुम्हाला सांगितलंय, देव आपलं पतन, आपला अशक्तपणा सगळं जाणू नये. तुला तुझ्याविषयी जेवढं माहित नाही तेवढं देव तुझ्याविषयी I जाणू mean, नये. Peter was hesitating to meet Jesus. पेत्र येशूंना भेटायला जरा डगमगत होता, थोडी लाज वाटली ना. But पण he jumped into the water first to meet Jesus. पहिला पाण्यात उडी मारून येशूंना भेटायलाही गेला And Jesus was frying fish for them. आणि येशू त्याच्यासाठी मासा भाजत होते. Breakfast with Jesus. येशूंसोबत नाश्ता. येशूंसोबत नाश्ता. Jesus said, येशू म्हणाले, "First we'll have breakfast." पहिला आपण एकत्र बसून नाश्ता करूया. He fried fish for them. येशूने त्यांच्यासाठी मासा तळलाय. And then he spoke to him. आणि मग येशू त्याच्याशी बोलले, Peter, पेत्रा do you love me? तुझं प्रेम आहे का रे माझ्यावर? If you love me, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल ना, then feed my sheep. मग ये माझ्या कोकरांना, माझ्या मेंढरांना खायला If you घाल. don't love me, don't feed my sheep. तुझं माझ्यावर प्रेम नसेल ना तर माझ्या मेंढरांना खाऊ घालू नको. कारण पहिलं तुझं माझ्यावर प्रेम पाहिजे. I want love to be there. मला प्रेम पाहिजे. Because as my father loved Adam even though he sinned, कारण जसं माझ्या बापाने आदामाने पाप केलं तरी त्याच्यावर प्रेम केलं, I want you to love one another तसं माझी इच्छा आहे तुम्ही थोडं एकमेकांवर प्रेम करा, as I have loved you. जसं मी तुमच्यावर प्रेम केलंय. And so 50 days later, मग 50 दिवसांनंतर the same man who cracked under pressure, तोच मनुष्य बर का पेत्र, जो दबावाखाली तुटलेला, now he's standing in the midst of the people in Jerusalem, आता यरुशलेममध्ये लोकांच्या मध्ये उभा राहिला preaching with such fire. आणि अशा आगीने उपदेश करायला लागला. And 3,000 at one time was saved. आणि एका वेळेला 3,000 लोकांचं तारण झालं. 1 hour they were all saved. एका तासात 3,000 लोकांचं तारण झालं. अब ये देखो पेत्र, The same man, तोच माणूस, the same mouth, तेच तोंड, but now restored. आता पुनर्वसित झाल्या, सगळ्या चुकाबिका सगळं करून आमच्या गावी परत. I mean, we can all testify to this truth. आपण सर्वजण या सत्याचे साक्षी बनू He has शकतो. changed us from glory to glory. देवाने आपल्याला गौरवातून गौरवाकडे बदललंय ना.
He has changed us. आमेन. देवाने Yes, आपल्याला there is a little work in us, but He's हा, doing it. थोडं काम आपल्यामध्ये अजून करणं बाकी आहे, पण आहे देव आपल्यात ते काम करतोय, See, बदलतोय. we were like that phone which fell into the water आपण त्या फोन सारखे, जो फोन पाण्यात पडला and that wouldn't turn on, आणि आता तो फोन सुरू होईना, तो but the पाण्यात पडला. manufacturer fixes it. पण जे कोणी कंपनीवाले ते त्याला दुरुस्त करतात. See? हा? आमेन. है ना? Amen. तशी आपली गत होती And so now it has a signal that doesn't drop, की आता त्याचा असा सिग्नल झाला जो ड्रॉप होत नाही and that battery is there that never dies. आणि बॅटरी त्याची अशी झाली जी कधी मरत नाही. Amen. आमेन. आम्ही सब अप टू डेट. Look at Saul also. शौल He was a relentless bully. शौल कसा होता? खोड्या काढणारच होता ना, सातत्याने त्याला बघवेनाच ये He, दाविदाचं. he was a Pharisee. I'm Pharisee. talking about the new. नवीन Paul. करातला शौल, नवीन करातला शौल. He was a Pharisee. He was a grumbler. परुषी होता तो, तक्रार करणारा होता, कुरकुरणारा होता He was breathing threats against the children of God. आणि देवाच्या मुलांविरुद्ध तो दहशत घालायचा. He was even dragging believers into prison. बिलिओ लोकांना तो तुरुंगात डांबायचा. I mean, God could have finished him off. देव त्याला मारूच शकत होता ना, की याला खतम कर, इसकी स्टोरी खतम कर, इसको मार डाल. See, but that is not the idea about पण God. देवाची आयडिया अशी नसते बेटा He की doesn't इसको want मार, उसको मार, anybody to उसको मार. perish, देवाची इच्छा नाही कोणाचाही नाश but व्हावा, all should come into repentance. सगळे पश्चातापाकडे यावेत. कोण आहे आपण कुणाला मारणारे? ओ बेटा ऊपर बहुत बडा. He didn't kill Adam and Eve. He will kill you. आदाम आणि हवेला त्याने मारलं नाही, तुला मारेल का तो? आणि first person आणि तुला to तो bring- कोणाला मारू देईल का? First person to bring sin and death, he didn't touch him. जो पहिला माणूस आदाम, त्याने या जगात पाप आणलं, मरण आणलं, त्यालाही देवाने सुरक्षित ठेवलं. Have you ever seen Jesus with a stick? कधी तुम्ही येशूंना काठी घेऊन येताना पाहिलंय? कि किधर गए? No. हाँ, किधर गए? किधर ये विन्याड वाले ठीक से रह रहे नहीं? And so, in that Damascus road, तर त्या दिमिश्काच्या रस्त्यावर suddenly a flashing light hits Saul. अचानक त्या शौलावरती एक असा फोकस पडला. It was so bright that he fell from his horse. एवढा मोठा तो ब्राईट की तो त्या घोड्यावरनं खाली पडला. And Jesus says, आणि येशू बोलले, Saul, Saul, शौला शौला, why do you persecute माझा me? छळ का करतो? I mean, God saying you're persecuting me. देव म्हणाला, तू मला छळतोयस, माझ्या लोकांना तुरुंगात डांबून तू छळतोयस मला. He's saying if you're persecuting them, you're persecuting तू me. माझ्या लोकांचा छळ करतोय. डू यू इवन अंडरस्टँड व्हॉट यू आर डुईंग? तू मला छळतोयस. I mean, that is the closeness that God has for us. एवढी जवळीकता आहे देवाची आपल्याशी. Because एवढा Saul could have said, I'm not persecuting you. शौल म्हटला असता, म्हणू शकला असता तेव्हा देवाला किंवा येशूला की मी तुला कुठे छळतोय? I'm persecuting those people. मी त्या तुझ्या लोकांना छळतोय, ते मला नाही आवडत. Persecuting them is persecuting अरे me. त्यांना छळतो तो छळ माझा आहे ना. See, the one who was destroying the church जो चर्चचा नाश करत होता, now becomes the one who is now building the church. आता तो चर्च बांधणारा झाला. शौलाचा पॉल झाला ना. The hater becomes the apostle of love. तिरस्कार करणारा प्रीतीचा प्रेषित झाला. Because God knows if He once sends the Holy Spirit in us, our life will change. कारण देवाला माहिती आहे, एकदा का देवाने आपल्यात पवित्र आत्मा पाठवला की आपलं जीवन बदलणार. कधी नाही काही नाही तर रात्री उशीला डोकं टेकतं ना, तेव्हा ते टोचतं बरं का. That's why the Christians are the most soberest people पण on earth. ख्रिश्चन माणसं या जगातली सगळ्यात सौम्य, शांत, शांतिप्रिय लोक असतात. They never fight. ख्रिश्चन माणसं भांडत नाहीत. Very rarely, sometimes it हा, happens. फार तुरळक वेळा But कधीतरी, maximum times, पण जास्तीत जास्त वेळा we have the Spirit of God ruling in देवाचा our आत्मा आहे heart. आपल्यामध्ये. There is the fear of God. There is the देवाचं love of भय God. आहे. देवाचं भय आपल्यात आहे, देवाची भीती आपल्यात आहे. आपण भांडतो का असं सारखं? The persecutor now becomes the preacher. तर छळ करणारा आता उपदेशक झाला. Amen. आमेन. It's like somebody who is burning people up now, he's burning food for distribution. हे असं आहे की एखादा माणूस जो लोकांना जाळायला तयार होता किंवा जाळत होता, तो आता लोकांसाठी अन्न घेऊन चाललाय. See, if God can use a stutterer, देव एखाद्या बोबड्या माणसाला जर वापरू God शकतो, can use a prostitute. देव एखाद्या वेश्येला वापरू शकतो, If God can use a persecutor, आणि देव एखाद्या छळ देणाऱ्या माणसाला if वापरू God शकतो. can use a person like Peter who denied Jesus, ज्या 3 पेत्राने तीनदा येशूंना आउटराईट नाकारलं, त्या पेत्राला येशू वापरू शकतात. that definitely means he did not make mistakes when he created them. नक्कीच याचा अर्थ असा आहे, त्यांना सगळ्यांना निर्माण करताना येशूनी चूक केलेली नाहीये. Nobody can say that in making her
God went wrong. No. And so Or that in is, making you, God went wrong. See? Never. can you ever say God made a wrong move by creating me? मला निर्माण करून देव चुकला असं तुम्ही कधी म्हणू शकता? You can never say, not one of you will say. तुमच्यातला एकही जण उभं राहून असं म्हणणार नाही की हो हो तुम्हाला निर्माण करून देव चुकला. I mean, about yourself, you will never say. आणि स्वतःविषयी सुद्धा तुम्ही असं कधी Because you म्हणणार know you're going to heaven. नाही. कारण तुला माहितीये मी स्वर्गात चाललोय, मला निर्माण करून देव कसा काय चुकला? मी स्वर्गात चाललोय. Amen. आमेन. And so that is the final move that defeats all the devil's lies. तर ती फायनल चळवळ असते जी सैतानाच्या सगळ्या खोटेपणाला पराजयी करते. Because no one walking through the gates of heaven is going to stop and say, "Excuse me, Lord." कारण स्वर्गाच्या दारातून जाणारा कोणीही कधी असं म्हणणार नाहीये की प्रभू जरा टाइम प्लीज एक्सक्यूज मी. I think you made a mistake with my blueprint. मला असं वाटतं की माझ्या जीवनाचा नकाशा बनवताना येशू तुम्ही चुकलाच होता. I mean, nobody will say when you are about to enter heaven. कोणी स्वर्गात प्रवेश करताना असं म्हणणार नाहीये. Who will say? कोण असं म्हणेल I think so, angel, I'm not fit here. की अरे देवदूता मला नाही वाटत मी इथे फिट असणार आहे, मी मिसफिट You आहे. send me to hell. तू मला Or नरकात you made a पाठव. हो mistake का? by creating me. तू मला निर्माण करून चूक केली, मला नरकात पाठव. नाही नाही. No. When you see the end of the story, तुम्ही जेव्हा कथेचा अंत बघाल you realize that the construction dust was worth it all. तुम्ही काय म्हणाल? अरे बापरे माझा बंगला बघून माझं घर बघून मला आता बरं वाटतंय. धूळ झाली पण बंगला किती छान मानला. Amen. धूळ जाऊ दे झाली आपण साफ केली. Like a man named Barnabas say, जसं for example, बर्नबा म्हटलेला माणूस म्हणाला he arrives at the gate की तो of heaven, स्वर्गाच्या दारापाशी समजा तो आला and in his life on this earth, आणि त्याच्या पृथ्वीवरच्या या जीवनात he made a big mess. समजा त्याने फार काही चुका केलेल्या होत्या He did everything that was wrong. आणि सगळं चुकीचंच केलं होतं समजा त्या माणसाने आपल्या पृथ्वीवरच्या जीवनात, आणि आता तो स्वर्गाच्या दारातनं बस आलाच आहे. And now, आणि आता since he is saved, त्याचं तारण झाल्यामुळे he walks up to the angel तो देवाच्या दूताकडे जातो and he asks the angel, आणि देवाच्या दूताला विचारतो, "Are you sure I am in that list? नक्की माझं नाव त्या यादीत आहे ना? Because I was a bit of a disaster down in this कारण earth. पृथ्वीवरती असताना मी फार असा भयानक होतो बरं का. Maybe God made a type of mistake with me." तर देवाने मला घेताना चूकच केली असं वाटतंय मला. माझं नाव त्या यादीत नक्की आहे का तपासा. See, when he created me, he must have made an error. आणि देवाने मला निर्माण करताना चूक केली असेल. कुछ एरर आया रहेगा, जरा आप देखो आपके And so सिस्टम में. the angel looks at the system, मग देवदूताने त्यांची सिस्टम the पाहिली book of असेल, life, जीवनी पुस्तक पाहिलं and he असेल, smiles at him and आणि says, देवदूत त्याच्याकडे बघून हसला असेल आणि म्हटलं असेल, "Barnabas, बर्नबा look at your ID card. तुझं आयडी कार्ड बघ. It was printed before the world began." हे जग सुरू, तुझं पैदा होणं तर लांब ठेव, हे जग सुरू होण्या अगोदर तुझं आयडी कार्ड छापलेलं आहे. ते त्याच वेळी जग ठेवलं होतं इथं. जग जग तू तो बहुत बाद में पैदा हो गया. जग अस्तित्वात येण्या अगोदर देवाने तुझं आयडी कार्ड ठेवलंय. God has taken everything into account. देवाने सगळं हिशोबात घेतलं होतं. तर तू आणि एवढ्या मोठ्याच मनाचा होऊन म्हणू नको की मला नरकात पाठव. God doesn't have a delete key. देवाकडे डिलीट की नहीं है. प्रभु के कंप्यूटर में डिलीट की नहीं है. Never. अच्छा हो गया, प्रभु के कीबोर्ड पे डिलीट की नहीं, हम तो कब के डिलीट ही होने थे. है ही अच्छा क्या? See, क्या अच्छा अपने में, अपन तो कब के डिलीट होने थे बेटा. if we had the control of the delete key, we would be deleting everybody. आणि त्या कीबोर्ड वरती डिलीट कीचा जर आपल्याला कंट्रोल दिला असता देवाने तर आपण तर सगळं डिलीट दिस अरे, आणि असं केलं का? Delete. ये भी बराबर नाही, उसको डिलीट, ये तो बिलकुल बराबर नाही. सगळे डिलीट रिकाम्या खुर्च्यात राहिले असता हो. आम्ही कोणाला प्रीचिंग करणार. Amen. प्रभू बहुत होशियार आहे. My God's computer has no delete key. माझ्या देवाच्या कम्प्युटर मध्ये डिलीट नाहीये. No delete key. देवाच्या कम्प्युटरला डिलीट नाही. आपण शहाणे, तो दीड शहाणा आहे. त्याला माहितीये देवाला. The one who calls you will never make a mistake. जो तुला पाचारतो ना तो कधी चुकत नाही रे. तो कधी चूक करत नाही. तो चूक नाही करत. आपलं सगळ्यांचं जीवन बघा ना, प्रभूने कसं सावरलं, Yes. सुधारलं. काही वर्षांपूर्वीचा तू आणि आत्ताचा तू कम्पेअर. यस 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 बोल रहे सब. यस यस यस. काही वर्षांपूर्वीचा तू आणि आत्ताचा तू. कम ऑन टेल मी. सबका ऐसा ही हो रहा है. Yes. तो ऐसा ही होना है. आपण कुठे एवढी सरळ जात होतो. I mean,
I don't even see my old photos. हा मी तर माझे जुने फोटोही बघत नाही. Because there नको are लागतं at least देखणे. 2 buttons open here, हो ना. right in front. जुने फोटो मला माझे बघायला आवडत नाहीत. दोन Like- दोन बटन उघडे असायची. Sometimes people say, Pastor, show us your old कधी photos. कधी लोक म्हणतात ना, I say now, पास्टर तुमचे जुने फोटो दाखवा ना. I say only see after 1990. म्हणलं नाही, हा 1990 नंतरचे दाखवा, त्याच्या आधीचं नाही. त्याच्या आधीच नाही. बँड आहे. Because I become a new creation. कारण 1990 नंतर मी नवीन निर्मिती झालो. ते फोटो बघा. Amen. त्याच्या आधीच नको. Many of us think we are ugly duckling now. आपल्यातल्या अनेकांना असं वाटतं की आपण ते काळं कुट्ट पिल्लू आहोत. एका तळ्यात होती बदके पिल्ले अनेक. ते काळं कुट्ट मीच. I'm wrong. I'm awkward. मी चुकलो ना. मीच I'm a चुकलो. mistake. मीच चुकलो. मी चुकच आहे ना. If you are a woman, God created you to be a woman. तू स्त्री आहेस ना. देवाने तुला स्त्री म्हणूनच निर्माण केलेलं आहे. Live a woman. स्त्री सारखं जग. If you are a man, तू जर पुरुष आहेस, live like a man. पुरुषासारखं जग. Amen. आमेन. We all have the same spirit. आत्मा सगळ्यांचा सारखा Male and female only comes because of the body. पुरुष आणि स्त्री शरीरापायी येतं. आत्मा सगळ्यांचा सारखाच आहे. Spirit is the same. आत्मा सगळ्यांचा दिसायला सारखाच आहे. Once we go to heaven, there will be no male, female. आणि And all. स्वर्गात गेल्यानंतर पुरुष स्त्री असणार नाहीये, कारण तिथे शरीर नाही, आत्मा आहे. Amen. We don't know what kind of bodies we will आणि have there. कुठल्या पद्धतीचं शरीर तिथे वर आपल्याला मिळणार आहे आपल्याला माहित नाही. Or maybe we will maintain our own kind of features and body. किंवा आपल्या स्वतःच But glorified. रंगरूप तिथं आपल्याकडे वैभवी झालेलं असेल. आय डोंट नो. Because Jesus, when he was resurrected, he was as he was. कारण येशू जेव्हा पुनरुत्थित झाले ईस्टर संडेला, त्या येशू अगोदर जसे होते तसेच होते. So never apologize for the life God has given तर you. देवाने जे जीवन तुला दिलंय, देवाने तुला जे निर्माण केलंय, इफ स्त्री स्त्री, इफ पुरुष पुरुष, कधी असं त्याच्याविषयी न माफी मागू नका किंवा खेद करू नका की प्रभूने मला असं का निर्माण केलं. One thing be clear. एक क्लियर रख दिमाग में. Once upon a time, the devil was our father. एकेकाळी आपला बाप सैतान होता. But the day we gave our heart to Jesus, ज्या दिवशी आपलं हृदय आपण येशूंना दिलंय, we have become his sons and daughters. आपण येशूंची मुलं आणि मुली आहोत. मी त्या दिवशी पण रविवारी बोलले, अभी मेरा बाप बदला है. See? Because 1 John 3:2 clearly says, कारण 1 योहान 3:2 मध्ये क्लिअरली लिहिलंय, behold, पहा now we आता are the sons of God. आपण देवाची मुले आणि मुली आहोत. Now we are the आता sons of God. आपण देवाची मुले आणि मुली आहोत. आता नाव And what we shall be is still being revealed. आणि आपण काय होणार आहोत ते अजून प्रगट होत आहे. So let us not jump into the future. तर आपण भविष्यात उड्या नको मारायला Amen. की तिथे आपण कसे असणार, तू कसा दिसणार, मी कशी ते नंतर बघू. पहिलं पोचायचं बघा. Amen. पहिलं वर स्वर्ग गाठायचं बघा. तिथे तू कसा दिसशील आणि मी कशी, ते नंतर बाद में देखेंगे. उधर बैठ के बहुत टाइम है. Amen. आमेन. God has put eternity in our hearts. देवाने अनंत काळ आपल्या हृदयात टाकला ना बेटा. This life on this earth is temporary. पृथ्वीवरचं हे जीवन नाहीतरी तात्पुरतं आहे. ते जगून जगून किती जगणार आहेस? Amen. हा? 100. 100. After that, what? त्याच्यानंतर काय पुढे? We have to go and live with Jesus. जाऊन येशूंसोबत जगायचं आहे ना. Amen. किती जगणार? That's why Paul said म्हणून पॉल in म्हणाला Romans 8:18, रोम करास 8:18, the pain of the present time is nothing compared to the glory that will be revealed in us. रोम करास 8वा अध्याय त्यातलं 18 वचन. कारण मी असे मानतो की आमच्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्यापुढे या आत्ताच्या काळाची दुःखे काहीच नाहीयेत. So God's signature is on you. तर देवाची सही आहे तुझ्यावर. You are not a basic model. तू काय बेसिक मॉडेल नाही आहेस. You are a limited edition masterpiece. तू लिमिटेड एडिशन आहे, एक मास्टरपीस आहे. Amen. आमेन. God does not की put his, देवाने मला बनवले आणि मग माझा साचा तोडला की You know- माझ्यासारखी परत होणे नाही. you know, there are some suits and all you get in the shop which is limited Limited edition. काही masterpiece. सूट्स काही सूट्स वगैरे तुम्हाला दुकानांमध्ये मिळतात ना, ज्याच्या विषयीने ते म्हणतात की लिमिटेड एडिशन आहे, म्हणजे मर्यादित आहे हे. So God does not put his name on you by mistake. तर देवाने काही चुकीनं त्याचं नाव तुझ्यावर टाकलेलं नाही. Only someone who has not seen the end thinks the middle is a failure.
ज्या लोकांनी अंत पाहिला नाही त्यांनाच मधली पानं अपयशी वाटतात. But we know the ending. आपल्याला अंत माहित आहे. We know our ending will be glorious. आपल्याला माहितीये ना आपला अंत वैभवशालीच होणार आहे. Only Satan knows his ending is not glorious. फक्त सैतानाला माहितीये की त्याचा अंत वैभवशाली नाहीये. And yet sometimes we are as sad as Satan. आणि तरी कधी कधी आपण सैताना एवढे दुःखी होऊन बसतो. Amen. Amen. In fact, Daniel says we'll be brighter than the sun. उलट पक्षी दानिएल तर म्हणतो आपण सूर्यापेक्षा जास्त प्रखर असणार आहोत. So your future is not just okay. तर तुझं भविष्य असं ओके ओके इश नाहीये. No, it is brilliant. तुझं भविष्य ब्रिलियंट आहे. अगदी सर्वोत्कृष्ट भविष्य तुला आहे. Daniel says you'll be shining like the sun and the stars. in the दानिएल east. म्हणाला सूर्यासारखे चांदण्यांसारखे तुम्ही चमकणार आहात. You are headed to the city where the architect and maker and builder is God. अशा नगराकडे आणि शहराकडे तुम्ही जाताय ज्या शहराचा निर्माण करता बांधणारा सर्व काही देव आहे. That's what Revelation 21 says. प्रगटीकरण 21व्या अध्यायात लिहिलेलं आहे. In verse 23. 23वा प्रगटीकरण 21वा अध्याय आणि त्यातलं 23वा वचन. Amen. आमेन. And so when the Savior comes to us, he says, I knew exactly what I was going to do with you. तर तारणारा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपल्याला बघून तारणारा म्हणतो की मला माहिती आहे एक्झॅक्टली मी तुझ्यात काय काम करणार आहे. I saw the end from the beginning. मी सुरुवातीपासूनच शेवट पाहिलेला आहे. And you look exactly like the person I wanted to be in my family. आणि माझ्या परिवारामध्ये कसा माणूस असायला हवा आहे अगदी बरोबर तू तशीच दिसत आहेस. Praise God. आमेन. Now imagine the thief that was dying on the cross. आता वधस्तंभावरती तो मरत असलेला चोर बघा. Now he's arriving in paradise. आता तो सुखलोकात येत आहे. No suitcase, सुटकेस नाही, no good record, काही चांगलं रेकॉर्ड त्याचं नाहीये, still carrying the marks of his past. तरी सुद्धा भूतकाळातल्या खुणा त्याच्यावर आहेत. And he walks in and looks around. आणि तो येतो आत आणि बघतो. Does he complain? तो तक्रार करतो का? Does he say, तो असं म्हणतो का I didn't like how close that was? मला नाही आवडलं हे किती म्हणजे एवढं क्लोज होतं ना एवढं जवळ. I mean, I almost missed it. म्हणजे कसं की जवळजवळ माझ्याकडनं राहूनच गेलं असतं रे बाबा. God shouldn't have taken that kind of म्हणजे अगदी chance. शेवटच्या मिनिटाला केलेलं हे सगळं काम एवढं देवाने नको हे करायला I होतं. mean, he shouldn't have created me. म्हणजे देवाने मला निर्माणच करायला I नको. was almost getting a heart म्हणजे ते attack. जवळजवळ हार्ट अटॅक झाला But असता. good, I just accepted Jesus. बरं झालं मी वधस्तंभावरती लटकलेला असताना येशूंना स्वीकारलं. No, असं नाही म्हणाला. he'll be shouting, he'll be dancing. तो सुखलोक बघून आनंदाने उड्या मारायला लागला असेल I made it. की मला जमलं, मी आलो बाबा, मी केलं. Amen. I made it. I made it. मी आलो, मी पोचलो. Yes, I made it by a whisker, but I made it. हा, मी अगदी शेवटच्या घटकेला त्याच्याशी बोलून माझं मी करून घेतलं, पण मी पोचलो. Praise God. Amen. That is our joy. हा आपला आनंद आहे. That is our joy. स्वर्गात पोचणं आपला आनंद आहे. Amen. आमेन. Praise God. आमेन. It's like that football game. फुटबॉलच्या मॅच सारखं आहे. Your team is down by 1 point, समजा तुमची टीम डाऊन आहे एका पॉइंटनी and there is only 1 second left on the clock, 1 सेकंडच बाकी आता घड्याळात. and the player kicks the ball, आणि तो खेळाडू आता बॉलला लात मारतो and it hits the post. आणि तो जातो पोस्टवर It लागतो wobbles, आणि तो हलतो and it almost falls out, आणि जवळजवळ फॉल होतो and then again it rolls into the goal. आणि परत गोल मध्ये जातो. Before the buzzer sounds, the time is over. म्हणजे ती घंटी वाजायच्या अगोदर की टाइम इज ओव्हर हे सगळं होतं. Immediately it's a goal. लगेच गोल. I mean, does the crowd shout, oh, मग गर्दी असं ओरडते का अरे oh, शेवटच्या it was too मिनिटाला close? किती शेवटच्या मिनिटाला गोल? No, नाही, they go नाही. wild. किती शेवटच्या मिनिटाला गोल केला नाही, गोल केला झालं. ते महत्वाचं आहे. कारण तो गोल केला आणि जिंकलो. तसं ते केल्याने तो वधस्तंभावरचा चोर सुखलोकात पोहोचला. Yes. तर अगदी शेवटच्या घटकेला कुठे आता असं सरेंडर करायला लावलं, हे असं सरेंडर केलं, असं स्वर्गात आलो. अरे स्वर्गात आलोय ना. I mean, it is foolish for him to tell God, see, you shouldn't have taken that kind of risk on हे me. बावळणार होईल ना त्याने देवाला म्हणणं की माझ्यावरती तू एवढा धोका कसा घेतला. You shouldn't have created me only. मला निर्माण What if I had missed it? माझ्याकडे राहून गेलं असतं तर फार शेवटच्या घटकेला तू मला तारला. What if I had died there only on the cross? तिथे वधस्तंभावर मेलो असतो मी तर. तू असा शेवटच्या मिनिटाला माझ्याकडे आला आणि मला तारण No, they दिलं. will go wild. नाही नाही आनंद होतो. अरे A win by 1 inch is still a win. 1 इंचनी जिंकला. अरे जिंकला ना, पण ते जिंकणं महत्वाचं आहे. Amen. तसं ते स्वर्गात पोहोचणं महत्वाचं आहे. Eh, भले शेवटच्या घटकेला पोहोचला, भले फरफटत पोहोचला तर सही. say, today you shall be with me in paradise. आज तू माझ्या सोबत सुखलोकात असशील. Today. आज ते महत्वाचं आहे. Praise God. हालेलुया. आमेन.
Like if you are running onto the airport समजा तुम्ही एअरपोर्टवर धावताय and your luggage is all over, it's flapping. आणि तुमचं लगेज सगळीकडनं आता थोडंसं Your सुटतंय shoes are untied तुमचे बुटाच्या लेस पण निघतायत and you cannot stop because the gate is about to close. थांबता येणार नाही कारण गेट बंद होत आहे And you are running, you are sweating, आणि तुम्हाला घाम फुटलाय तुम्ही पळताय धावताय and people are looking at you, लोक तुमच्याकडे बघताय and you just dive in before the door closed. मग असं ते गेट बंद होण्या अगोदर एक क्षण तू असा हुश पोचलो And do you say, oh, I didn't like that? मग तुम्ही असं म्हणता का मला नाही आवडलं असं धावत धावत पोचावं लागलं No, विमान the pilot should have waited आवडलं longer. ऑफ टू US हालेलुया आवडलं आपल्याला No, you will sit in that plane, breathe a sigh of relief and say, thank तुम्ही काय God. म्हणणार विमानात बसून हो धन्यवाद पोचलो दे बाप्पा धन्यवाद You won't complain how close it was. तुम्ही तक्रार नाही करणार असं शेवटच्या मिनिटाला पोचलो रे कशाला पोचलो No, you are celebrating because you नाही. are on the flight. तू आनंद करतो कारण तू विमानात पोचला तसे हे So the thief represents all of us तर तो वधस्तंभावरचा चोर आपल्या प्रत्येकाचं दर्शक आहे who felt like a messy house. ज्याला असं वाटलं की माझं घर किती घाण आहे Amen. Say, he had nothing to show. काहीच नव्हतं त्याच्याकडे दाखवण्यासारखं No suit, no clothes. सूट नाही काही नाही काही नाही काय होतं The त्याच्याकडे Pharisee wore a robe, he had nothing. परुषी जगे घालून फिरत होते त्याच्याकडे काहीच नव्हतं Nothing. काय होतं To call up his own. वधस्तंभावर लटकलेल्या चोराकडे काय होतं The government काय had- क्रेडेन्शियल होते त्याच्याकडे की The ते तो government had दाखवेल? given up on him. सरकारने हार मानली म्हटले याला Roman मारा government said, let him not even live. रोमी सरकारने त्याच्यावर हार मानली आणि म्हटले याला मारून टाका But पण his one line, त्याची ती एक ओळ Lord, remember me. प्रभू माझी आठवण ठेव He didn't even make a surrender prayer. त्याने सरेंडर प्रेयर पण केली नाही Today we say, oh, you have not made a surrender prayer, you are not saved. आज आपण म्हणतो तुम्ही सरेंडर प्रेयर केली नाही तुमचं तारण झालं नाही आपल्या आणि काय देस नाही अरे See, he didn't make a surrender prayer. त्यांनी सरेंडर प्रेयर केली पण नव्हती He didn't take water त्यांनी baptism. कुठे पाण्याचा बाबतीस्मा He घेतला didn't speak in tongues. तो कुठे अन्य भाषेत बोलत होता He didn't do one good work. काय चांगलं काम त्यांनी केलं तारण पावल्यावर काय काय नाही Nothing. काही नाही And the angel must have said, देवदूत म्हटला असेल oh, Lord, he didn't make a proper surrender prayer. प्रभू यांनी सरेंडर प्रार्थनाही बरोबर केली नाही त्यांनी फक्त सांगितलं रिमेंबर फक्त म्हटलं माझी आठवण ठेवा प्रभू सोडून द्या त्याला जाऊ दे नरकात. त्याला नरकात पाठवून दे येशू कशाला फक्त Because he didn't make a surrender prayer, Lord. सरेंडर प्रेयर नाही केली तो एकच ओळ बोलला फक्त की माझी आठवण ठेव When you go to your kingdom, remember me. तुझ्या राज्यात गेल्यावर माझी आठवण ठेव Jesus said, that's enough for me. येशू म्हणाले मला तेवढं पुरेसे आहे हे तुम्हा लोकांचे कायदे तुम्हालाच ठेवा I can do the masterpiece work on him. मी त्याच्यावरती मास्टरपीस सारखं काम I कर saw his heart. एक वाक्य त्याचं ते मला पुरेसे झालं त्याचं हृदय मी बघतोय Amen. मला दिसतंय त्याचं हृदय Praise God. आमेन I mean, Jesus just took him. येशूनी त्याला नेलं किती वेळ लागतोय येशूंना See, पण त्याच्या हातात नीट पडा that is the love of God for you. ते देवाचं प्रेम आहे तुझ्यावर कोणाला आवडो ना आवडो प्रभूला आवडली बाबा मी There is प्रभु को no पसंद आते. second class section in heaven. स्वर्गात सेकंड क्लास सेक्शनच नाही ना No plan B in heaven. स्वर्गामध्ये प्लॅन बी नाही सेकंड क्लास कंपार्टमेंट नाही Jesus said येशू म्हणाले in John 10:28, योहान 10:28 and I give them eternal life, and they shall never perish, neither shall any man pluck them out of my hand. मी त्यांना अनंत काळचं जीवन देत आहे त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही Praise God. योहान 10:28 मध्ये उल्लेख आहे You know, in the US, तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत they have some shows like the Fixer and Uppers. फिक्सर अपर सारखे काही शो असतात त्यांचे जसे आपल्याकडे शोची नावं असतात ना They have fixers and uppers. फिक्सर अपर म्हणून त्यांचा एक शो आहे And so when I was there, I used to be watching only that on the मी TV. अमेरिकेत असताना तो फिक्सर अपर शो खूप बघायचो And they used to go and find houses that are almost falling apart. तर फिक्सर अपर काय शो होता की त्यामध्ये ते अशी घरं शोधायचे की जी घरं अक्षरशः आता तुटलेली फुटलेली आहेत Even the property brothers were there. प्रॉपर्टी ब्रदर म्हणून सुद्धा एक शो होता And so त्याच्यामध्ये the roof is leaking, अशी घरं शोधणार की ज्याचं छप्पर the गळतंय walls are broken, भिंती everything is तुटलेल्या आहेत finished. म्हणजे घर पूर्ण असं अस्तव्यस्त आहे And so people just stand outside and say, मग लोक बाहेर उभं राहून म्हणतात tear it down, it's a waste. हे आता घर कसं झालेलं आहे हे सगळं पाडून टाका हे वाया गेलं These experts walk in and say, पण हे एक्सपर्ट आत येतात आणि म्हणतात no, we see something in it. आम्हाला ह्याच्यात काहीतरी दिसतंय See, we can see something in it. आम्हाला या घरात तरी काहीतरी दिसतंय And they take it and they rebuild it. आणि त्यांच्याकडनं ते घर घेऊन टाकतात आणि ते घर परत नवीन बांधतात छान करतात And they restore it. परत त्याला पुनर्वसित करतात
And then they put a huge curtain आणि मग एक मोठा पडदा लावून टाकतात समोर घराच्या. and then they open the curtain. कर्टन उघडून पडदा उघडून Even that family cannot believe that was their own house. त्या फॅमिलीला दाखवतात की आता बघा. तर त्या फॅमिलीचाही विश्वास बसत नाही की हे आमचं घर आहे. Say, ते तुटलेलं फुटलेलं एवढं सुंदर झालं. because कारण these people, experts, go to that family हे एक्सपर्ट लोक त्या फॅमिलीकडे जातात. and they ask, त्यांना विचारतात, do you want us to work on this house आम्ही या घरावर काम करून देऊ का तुम्हाला? or का buy a new house नवीन घर घेऊन देऊ तुम्हाला? and then we will take this? आम्ही हे घेऊन टाकतो, तुम्हाला नवीन घर घेऊन देतो, किंवा तुमचंच घर तुम्हाला नवीन करून देतो. And यू चूज. sometimes the wife say, no, we are fed up of this house, I want a new मग house. कधी कधी एखाद्या घरची बायको म्हणते नको आम्हाला आता एक घर, आम्ही कंटाळलो, आम्हाला नवीनच द्या. The husband says, no, you remake it, we will मग stay. कधी कधी नवरे म्हणतात नाही नाही हे घरच आम्हाला तुम्ही नवीन करून द्या. So these builders says, okay, we will first redo the house, then we will talk. तर हे जे एक्सपर्ट असतात, बिल्डर असतात, ते म्हणतात ठीक आहे आम्ही करून देतो तुम्हाला, नंतर आपण बोलू. And the day they make it, आणि ज्या दिवशी ते बनवलेलं ते दाखवतात, you wouldn't believe that was the house. विश्वास बसणार नाही तुमचा की तेच ते पडलेलं धडलेलं घर आज इतकं सुंदर उभं And आहे. most of the couples, they go for that same house. आणि जास्तीत जास्त जोडपी असंच म्हणतात, त्यांना जास्तीत जास्त फॅमिलीज त्यांना असंच म्हणतात की आमचं हे जुनं घर आम्हाला नवीन करून द्या. That is what God does. देव ते करतोय. Once He makes you, एकदा देवाने तुला बनवलं people start loving you. की लोकांचं तुझ्यावर प्रेम बसतं. लोकांचं तुझ्यावरती प्रेम बसतं. Amen. एकदा का देवाने तुला बनवलं ना, म्हणून मी म्हणते देवाच्या हातात पड, पहिले बन, फिर सबका प्यार मिलेगा. Say, and God is making us every day. आणि देव आपल्याला रोज घडवतोय. Praise God. आम्ही जर हे बोलू शकतो तर म्हणजे काय, पास्टर बिशप बोलतायत की रोज आपल्याला देव घडवतोय, अजून आपलं तर कायच We म्हणायचं. just have to fall in the hands of God. देवाच्या हातात पडा, Amen. तेही व्यवस्थित पडा, अख्खेच्या अख्खे पडा. Thank you, Jesus. आमेन. Thank you for your great love, my God. The world can find धन्यवाद. fault with God, but we cannot find fault with God. जग देवामध्ये चूक काढू शकतं, आपण नाही. आपण नाही. We can never find fault with God. आपल्याला नाही देवात कधी कुठलीही चूक काढता येणार की देवा तू इथे चुकला, देवा तू तिथे चुकला. Because we are saved का आपलं तारण झालंय. by grace, by mercy. कृपेनं, दयेनं तारण झालंय आपलं. That even today, if we die, we know where we are heading. की आजही जरी आपण मेलो, आत्ता मेलो, तरी माहिती आपल्याला आपण कुठे चाललोय. God never made a mistake. तर देवानी चूक कधीच केलेली नाही. Ask any Christian, he will say God never made a कुठल्याही mistake. ख्रिश्चन creating me. माणसाला विचारा, तो तेच म्हणेल की देवाने चूक केलेली नाही, मला बनवून तुला बनवून. You ask Lazarus, लाजराला विचारा, he was seated at the rich man's gate, तो लाजर श्रीमंत माणसाच्या दारापाशी बसलेला असायचा. nothing to eat, खायला काही नाही, sore wounds all over. सगळीकडे गळवे अंगावर. Dogs used to lick his wounds. कुत्री येऊन जखमा चाटायची. Even if कुत्री. you had asked him, he would have said, I don't find fault with God. त्या लाजराला, त्या असल्या अवस्थेतल्या लाजराला, त्या लाजराला, त्या असल्या अवस्थेतल्या लाजरालाही जरी तुम्ही विचारलं असतं ना, तर तो म्हटला असता मी देवात कुठलीही चूक बघत नाही, मला देवात कुठलीही चूक दिसत नाही. Why? का? Because he went to paradise. कारण तो सुखलोकात गेला. He is not gone wrong by making you Even and me. if you don't have anything, तुझ्याकडे जरी काही नसलं yet we have everything. तरी आपल्याकडे सगळं आहे. यीशु पाया सब पाया बेटा. 2 पैसा कम है चलता है, पहनने को एक ही कपड़ा है वो भी चलता है, 3 टाइम खाता नहीं एक टाइम ही खाता है वो भी चलेगा. यीशु पाया सब पाया. Amen. हिशोब बरोबर ठेवा And तुम्ही. God really loves you. आणि देवाचं खरोखर He तुमच्यावर प्रेम. really cares for you. खरोखर देवाला तुझी He will काळजी. make your life. नक्की देव तुझं He जीवन, will bless you. नक्की देव तुला आशीर्वाद दे. Come, let's हालेलुया. आमेन. प्यार करूंगा मैं सदा तुझसे, आराधना Amen. और गहराई से प्यार करूंगा मैं सदा तुझसे, तेरी आराधना और गहराई से, तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से
तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से मैं भी करूं तेरी आराधना, 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 Thank you. तेरी आराधना करते हैं यीशु, तेरे प्यार के लिए तेरा शुक्रिया प्रभु। ओ प्यार करूंगा मैं, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे प्रभु, क्योंकि तूने पहले प्यार किया। हमें पूरा विज्ञान गाय कहे प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, तेरी आराधना और गहराई से, तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से मैं भी करूं तेरी आराधना, आराधना, Thank you, Lord. Thank you, Father. I know many of you are fasting मला ठाऊक आहे तुमच्यातले अनेक जण उपवास करतायत in this holy week या पवित्र सप्ताहामध्ये and you're more connected to God. आणि देवाच्या सहवासात जास्त येत आहात. And तर today, आज I'm going to pray for the people. मी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. If there is any need, जर काही गरज आहे even for healing आरोग्याची, or blessing or deliverance, आशीर्वादांची, सुटकेची, and since you are fasting and praying, आणि तुम्ही उपवास प्रार्थना एको वगैरह कुछ हो तो पूरा हटा दो बेटा. and since you are fasting and praying, आणि तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत असल्यामुळे things will work faster now. गोष्टी पटकन होतील आता. And so if you are such ones, kindly come up in front and I will pray for you. असे तुमच्यात कोणी असतील तर पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Because when you fast and pray, कारण जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करतो ना, some of the things which don't ordinarily happen start happening. तेव्हा काही गोष्टी ज्या साधारणतः होत नाहीत त्या व्हायला लागतात. Because even Jesus said, कारण येशूही म्हणाले this kind does not go without fasting and prayer. अशा पद्धतीचा दुरात्मा उपवास प्रार्थना केल्याशिवाय जात नाही. Some of the evil powers can be released today in Jesus' name. काही वाईट शक्त्या आज येशूंच्या नावामध्ये सुटून जातील, निघून जातील. Some of the evil powers that were strongly resisting today have to go in Jesus' name. काही वाईट शक्त्या ज्या फार बलवान रीतीनं विरोध करत होत्या त्या आज येशूंच्या नावात निघून जातील. And so those who are fasting, तर जे उपवास करतायत you will find immediate remedy for your problem. त्यांना लगेच तुमच्या समस्येचा आज उपाय सापडेल. Because this is what the Lord told me to pray for you. कारण मला प्रभूने सांगितलंय की मी अशी प्रार्थना तुमच्यासाठी आज करावी. So all those who are fasting and praying, तर जे सगळे उपवास आणि प्रार्थना करतायत something definitely is going to happen this evening. नक्कीच आज सायंकाळी काहीतरी त्यांच्या There will जीवनात be a release. नक्की सुटका There मिळेल, will be a healing. नक्की आरोग्य मिळेल, There will be a deliverance. नक्की सुटका मिळेल. Are you ready? तयार आहात? I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार Loving आहे. Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय these बापा, are the many people, हे अनेक लोक आहेत, your children, तुझी मुलं आहेत, and some of them are suffering, Lord, काहींना त्रास होतोय, in their body, in their soul, in their spirit, त्यांच्या जीवाला, आत्म्याला, शरीराला त्रास होतोय, in their circumstances. परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. And Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, as these people are fasting and praying, जसं हे लोक उपवास आणि प्रार्थना करतायत, I want you to deliver them. माझी इच्छा आहे तू त्यांना सुटका दे. I want you to release them from these demonic माझी activities. इच्छा आहे या सैतानी शक्त्यांपासून तू त्यांना मोकळं कर. Father, हे बाबा, touch them right now. आत्ताच्या आत्ता त्यांना स्पर्श कर. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of Jesus, येशूंच्या नावात leave, सोड, leave in Jesus' name, सोड येशूंच्या leave in नावात, Jesus' name.
सोड. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात, Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे Be व्हा. free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Every powers of darkness, सर्व सैतानी अंधाराची शक्ती, every demonic activities, सर्व सैतानी शक्त्या I command you in the name of Jesus. येशूच्या नामात मी आज्ञा करतो. Leave their lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूंच्या नावात. Every hindrance go in Jesus' name. प्रत्येक अडचण येशूंच्या नावात जाऊ दे. Every blockages go in Jesus' प्रत्येक name. अडथळा येशूंच्या नावात जाऊ दे. Be gone, you devil, in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. Let them get a release this evening. आज सायंकाळी त्यांना सुटका मिळू दे. Let the blessings be released in their lives in आशीर्वाद Jesus' त्यांच्या name. जीवनावर आज मोकळे होऊ दे. Let breakthrough come in their lives. नवीन सुरुवात आज त्यांच्या जीवनात येऊ दे. Whatever they are praying for, ज्या कशासाठी ते प्रार्थना Lord, करतात, answer them today. प्रभू आज त्यांना उत्तर दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. I can see the release coming in your मला life. सुटका तुमच्या जीवनात येताना दिसत आहे. I can see that heaviness go in Jesus' मला ते name. ओझं निघून जाताना दिसत आहे. I can see the breakthrough coming in your life in नवीन Jesus' सुरुवात name. तुमच्या जीवनात येताना मला In the येशूंच्या name of नावात Jesus, दिसत आहे. the shackles are breaking, साख्या तुटतायत, the chains are breaking. बंधनं तुटतायत In Jesus' name. येशूंच्या And नावात. there is a release आणि coming सुटका येत आहे in your life in Jesus' name. तुझ्या जीवनात येशूंच्या नावात. Exaltation and promotion उन्नती आणि बढती is being replaced in the place of demotion in Jesus' name. अधोगतीच्या जागी उन्नती आणि बढती येशूंच्या नावात तुला मिळत आहे. Be healed in your bodies in Jesus' name. येशूंच्या नावात तुझं शारीरिक आरोग्य स्वीकार. Every sickness go in Jesus' name. प्रत्येक आजार Be येशूंच्या healed. नावात जाऊ दे. Be delivered in Jesus' name. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात, Receive the deliverance in Jesus' name. येशूंच्या नावात सुटका स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. आमेन. I receive it for all of them सर्वांसाठी मी स्वीकारतो in Jesus' name. येशूंच्या नावात. Amen. Take your place. आमेन. आमेन. सर्वांनी आपल्या जागी बसा प्लीज. And this whole week we are going to make this final prayer after the word. हा आता उरलेला संपूर्ण आठवडा अशी ही फायनल प्रार्थना मी दररोज करणार आहे वचन संपल्यानंतर. So those who want to fast, you can fast and pray, तर ज्या कोणाला उपास प्रार्थना करायची आहे त्यांनी उपास प्रार्थना करून या. because in this season God is going to give you a mighty release. कारण या सीझन मध्ये देव तुम्हाला महान सुटका देईल. And that's what he told me that when I was praying. मी प्रार्थना करत होतो तेव्हा देव मला असं म्हणालाय. आमेन.